नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेध या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा टेटच्या एक्झामच्या दृष्टीने आपण लेक्चर टाकत आहोत। तर आज आपण असंच एक लेक्चर आहे ते म्हणजे टेट परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्रावर आधारित किंवा शैक्षणिक मानसशास्त्रावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात टेटमध्ये तर ते पाहणार आहोत। जसं की टेटमध्ये अध्ययन व अध्यापनाचे मानसशास्त्र या भागामध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्यातलं शैक्षणिक मानसशास्त्र या भागावर कसे प्रश्न विचारले जातात ते आपण इथे पाहणार आहोत। खूप महत्त्वाचं असं लेक्चर आहे कारण शैक्षणिक मानसशास्त्र आपल्याला टीईटीमध्ये आहे, टेटमध्येही आहे, पण कशा प्रकारचे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्रावर टेटमध्ये विचारले जातात ते इथे पाहूया। तर चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा पहिला प्रश्न आहे, मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचे कारण आहे। तर बघा ऑप्शन आहेत, मानवी वर्तनाची समज विकसित करण्यासाठी आपल्याला मानसशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे। वापरण्यात येणाऱ्या संशोधन व अभ्यासाच्या पद्धतीची समज विकसित करण्यासाठी। 3 आहे, मानसशास्त्रज्ञ व त्यांचा अनुप्रयोग यांच्या व्यावहारिक मूल्य प्रतीक कदर विकसित करण्यासाठी। आणि 4 आहे, वरीलपैकी सर्व। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व। ही सर्व कारणे आपल्याला मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी गरजेची आहेत। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आहे। तर ऑप्शन बघा, 1 लोकशाहीची मूल्य, दुसरा आहे विद्यार्थ्याच्या क्षमतेत वाढ, तिसरं शिक्षक एक तत्वज्ञानी व एक मित्र म्हणून, आणि 4 आहे वरील सर्व। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व। ही सर्व आपल्याला भारतीय परिस्थितीमध्ये शिक्षणाच्या पायासाठी गरजेचं आहे। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, बुद्धी शब्द डॅश डॅश भाषेतून आला। ऑप्शन बघा, 1 हिंदी, 2 संस्कृत, 3 उर्दू, 4 मराठी। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 तर बुद्धी हा शब्द संस्कृत या भाषेतून आलेला आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, अचानक वाटणाऱ्या भीतीमध्ये ही लक्षणे आढळतात। ऑप्शन बघा, 1 हृदयाचे ठोके खूप जलद वाटणे, 2 घाम येणे, 3 श्वासोच्छ्वास भरभर होणे, आणि 4 आहे वरीलपैकी सर्व। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता। ऑप्शन बघा, 1 व्यक्तिमत्व, दुसरा आहे बुद्धिमत्ता, 3 आहे योग्यता, आणि 4 आहे वृत्ती। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता होय। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, संतुलन आणि बोधात्मक असहमत ही याची उदाहरणे आहेत। ऑप्शन बघा, 1 बोधात्मक प्रतिपालनाची, 2 आहे बोधात्मक सुसंगतपणे, 3 आहे बोधात्मक प्रभावाची, 4 आहे मनोवृत्ती सुसंगतपणे। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 बोधात्मक सुसंगतपणा किंवा पणा आहे ते सुसंगतपणा हे आपल्याला या संतुलन आणि बोधात्मक असमताची उदाहरणं म्हणून सांगता येईल। त्यानंतरचं बघा, उच्च शिक्षणाकरिता संस्था निवडताना सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागते ते हे। तर कोणत्या प्रश्नाचे? ऑप्शन बघा, 1 काय ती संस्था योग्यरित्या मान्यताप्राप्त आहे, दुसरं काय संस्थेच्या शिक्षकांनी त्यांच्या विषयात अधिकाधिक पदवी धारण केली आहे, तिसरं बघा अर्जदारांच्या गरजा मागविण्यासाठी हे संस्था पात्र आहे का, आणि 4 आहे वरीलपैकी सर्व। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व। जेव्हा तुम्ही उच्च शिक्षणाकरता संस्था निवडताना या सर्व गोष्टीचा किंवा प्रश्नांची उत्तरं शोधून तुम्ही ती संस्था निवडली पाहिजे। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशच्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते। तर ऑप्शन बघा, 1 महत्त्वाकांक्षा, दुसरं आहे चांगली शाळा, 3 महान व्यक्तीची कथा, 4 वरील सर्व। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 चांगली शाळेच्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, आकलनादरम्यान इतराबद्दल माहिती अधिक किंवा कमी प्रमाणात रूपांतरित होणे म्हणजे? ऑप्शन बघा, 1 साचेबंद, दुसरा आहे अनुरूपता, 3 आहे अंकित करणे, 4 आहे सामाजिकरण। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 साचेबंद। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, घटक जो प्रेरणेशी संबंधित आहे। ऑप्शन बघा, 1 गरज, 2 आहे धिक्कारणे, 3 आहे प्रोत्साहन, 4 आहे अंतःप्रेरणा। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 अंतःप्रेरणा। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, दीर्घकालीन स्मृती यातून येते। ऑप्शन बघा, 1 वाचन शिकणे,
दुसरं ऐकून शिकणे, तिसरं आहे बहुसंवेदनक्षम अवयवांच्या योग्य शिकणे आणि 4 आहे कल्पना करण्याद्वारे शिकणे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 बहुसंवेदनक्षम अवयवांच्या योग्य शिकणे. याद्वारे जे मिळवलेले ज्ञान आहे ते दीर्घकालीन स्मृतीत जाते किंवा ते कायमचं लक्षात राहतं. शास्त्रज्ञाच्या वैयक्तिक वैशिष्ट्याचा विचार करणाऱ्या मानसशास्त्र उपविषयाला असे म्हणतात. ऑप्शन बघा, 1 विज्ञानाचे मानसशास्त्र, 2 मानसशास्त्राचे विज्ञान, 3 शास्त्रज्ञाचे मानसशास्त्रज्ञ आणि आत्मचरित्रात्मक अभ्यासातील मानसशास्त्रज्ञ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, त्याला विज्ञानाचे मानसशास्त्र असं म्हटलं जातं. जर शास्त्रज्ञाच्या वैयक्तिक वैशिष्ट्याचा विचार करणाऱ्या मानसशास्त्राच्या उपविषयाला म्हटलं आहे तर त्याला विज्ञानाचे मानसशास्त्र असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, एक शास्त्रज्ञ म्हणून डॅश डॅश संशोधन पद्धतीचे शैक्षणिक मानसशास्त्राप्रती मोठे योगदान आहे. तर ऑप्शन बघा, 1 प्रायोगिक संशोधन पद्धतीचे, दुसरा आहे संशोधन पद्धतीचे, 3 आहे एकाच एक प्रकारे प्रश्न विचारले आणि 4 आहे ऐतिहासिक. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, प्रायोगिक. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, सामान्यतः एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या माध्यमातून अनुभवतो. तर ऑप्शन बघा, 1 मानसिक अशक्तपणा, दुसरा आहे लक्षात न राहणे, 3 चिंता, 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. मानसिक अशक्तपणा, लक्षात न राहणे, चिंता या सर्व अनुभव आहे तो केव्हा एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या मध्ये अनुभवतो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता खालील संयोजनाचा परिणाम आहे. ऑप्शन बघा, 1 अन्नाचा पर्यावरणाशी, दुसरा आहे हवामान आणि वंश परंपरा, 3 आहे जन्मक्रमाचा वंश परंपरेशी, 4 आहे पर्यावरणाचा वंश परंपरेशी. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 पर्यावरणाचा वंश परंपरेशी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, हे शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे. ऑप्शन बघा, 1 कल, दुसरा आहे कौशल्य, 3 आहे वृत्ती, 4 आहे नाती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड कौशल्य. याच्यात शाब्दिक सांगून उपयोग नाही, कृती करावी लागते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, संकल्पना आणि तत्त्वे शिकविण्याची मूलभूत गरज काय आहे. तर ऑप्शन बघा, 1 विद्यार्थ्यांना बाहेरील वातावरणात उपस्थित असलेल्या वस्तूंची माहिती करून देणे, 2 आहे विद्यार्थ्यांना यांत्रिक उपक्रमाविषयी शिकवणे, 3 आहे निर्देश देणे व्यावहारिक आकार आणि 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व बरोबर आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, पास मॉडेल सिद्धांताला जागृत करणे आणि हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ऑप्शन बघा, 1 जागृत करण्याची स्थिती उत्तेजनेला हाताळण्यास मदत करते, सेकंड बघा जागृत करणे आणि हाताळणे मनुष्याला माहितीची प्रक्रिया करण्यास सक्षम करते, 3 हाताळणे आणि कामगिरीसोबत अधिक जास्त किंवा अधिक कमी जागृत होणे आणि 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, बुद्धी म्हणजे काय. तर ऑप्शन बघा, 1 बुद्धिमत्ता, सेकंड आहे भावना, 3 आहे आत्मसंकल्पना, 4 आहे मूल्यांकन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 बुद्धी म्हणजे बुद्धिमत्ता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, अनुवंशिकतेचे एकक बघा. ऑप्शन बघा, 1 गुणसूत्र, 2 आहे जनुक, 3 आहे फलित पेशी, 4 आहे युग्मज. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड जनुक. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, जेव्हा व्यक्तीला धूर, अग्नी, आहाराचा ते वास्तव्यात अस्तित्वात नसताना वास येतो त्याला डॅश डॅश म्हणतात. तर काय बघा, ऑप्शन बघा, 1 घ्राणेंद्रिय आभास, सेकंड बघा स्पर्शयोग्य आभास, 3 आहे श्रवण आभास, 4 आहे यापैकी एकही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट घ्राणेंद्रिय आभास. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशने ग्रासलेल्या व्यक्तीस पूर्ण शुद्धीवर असताना भरून होतो. ऑप्शन बघा, 1 छिन्न, सेकंड आहे नैराश्य, 3 आहे मज्जातंतूचा विकार, 4 आहे गरगरणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे इथं भरून नाही आहे, तर इथं बघा डॅश डॅशने ग्रासलेल्या व्यक्तीस पूर्ण शुद्धीवर असताना भ्रम आहे, ते भ्रम होतो. तर ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट छिन्न भिन्न
छिन्न भिन्न मनसकता आहे तिथं, मनसकता, त्याच्या पुढे मनसकता आहे. तर हा घासलेल्या व्यक्तीचा पूर्ण शुद्धीवर असताना सुद्धा त्याला हे जाणवतं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, शिकण्याचा निष्कर्ष म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन बघा, 1 विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये बदल, 2 आहे शिक्षकांच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल, 3 आहे सामग्रीचे परिष्करण आणि 4 आहे वरीलपैकी काहीही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये बदल हे शिकण्याचा मूळ निष्कर्ष किंवा निकष आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे, मुलांचे थेट अनुभव यांच्याशी संबंधित असतात. ऑप्शन बघा, 1 फेरफटका, दुसरा आहे पर्यावरणीय परस्पर संवाद, 3 आहे प्रयोगांचे प्रात्यक्षिक, 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, बुद्ध्यांक गुण सामान्यपणे शैक्षणिक कामगिरीचे डॅश डॅश परस्पर संबंधित असतात. तर ऑप्शन बघा, 1 कमीत कमी, 2 आहे पूर्णपणे, 3 अतिशय जास्त, 4 आहे मापक प्रमाणात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 पूर्णपणे. बुद्ध्यांक गुण सामान्यपणे शैक्षणिक कामगिरीशी पूर्णपणे संबंधित असतात किंवा ऐतिहासिकदृष्ट्या पारंपरिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे मूलभूत घटक होते. तर त्यामध्ये कोणकोणते होते? तर ऑप्शन बघा, 1 वयोमानानुसार वय, सेकंड बघा सामाजिक परिपक्वता, थर्ड आहे शैक्षणिक यश आणि 4 आहे बुद्धिमत्ता. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 शैक्षणिक यश. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, मानसशास्त्र परिपक्वतेबद्दल बोलतात तेव्हा ते यामुळे येऊ घातलेल्या वाढीच्या टप्प्याबाबत बोलत असतात. तर कशामुळे येऊ घातलेल्या? ऑप्शन बघा, 1 जतन, सेकंड आहे निसर्ग, थर्ड आहे संगोपन, 4 आहे सातत्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 सातत्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, बालवाडीत मुलाने खोटे बोलणे हे याचे लक्षण आहे. ऑप्शन बघा, 1 अभिव्यक्ती क्षमता, सेकंड आहे विकसित बुद्धिमत्ता, 3 आहे पालकांना सुकवणे आणि 4 आहे वरीलपैकी सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, बुद्धिमत्ता म्हणजे क्षमतांचा विकास संच आणि सांगणारा सिद्धांत आहे. ऑप्शन बघा, 1 तर कोणता सिद्धांत आहे? अनेक किंवा 1 घटक, सेकंड आहे 2 घटक सिद्धांत, 3 आहे बहुबुद्धिमत्ता सिद्धांत, 4 आहे वरीलपैकी एकही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट अनेक किंवा 1 घटक सिद्धांत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, बीजगणित शिकणे आवडत नाही कारण शिक्षक कठोर आहे आणि समजण्यासाठी खूप नीरस अभ्यास आवश्यक असतो. हे याचे उदाहरण आहे. तर ते कशाचे आहे? ऑप्शन बघा, 1 अट, सेकंड आहे औपचारिक शिस्त, 3 आहे प्रेरक तीव्रता, 4 आहे बोधात्मक कठोरपणा. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट अट. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, तार्किक गणिती बुद्धिमत्ता म्हणजे ऑप्शन बघा, 1 शारीरिकरित्या आपले शरीर चांगल्या प्रकारे वापरणे, सेकंड उच्च दर्जाचे गणित शिकण्याची क्षमता, 3 आहे इतरांच्या भावना जाणण्यासाठी क्षमता किंवा जाणण्याची क्षमता, 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड उच्च दर्जाचे गणित शिकण्याची क्षमता म्हणजे तार्किक गणिती बुद्धिमत्ता होय. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, दमन करण्यात आलेल्या विस्तृत उदासपणे आकलन होणाऱ्या अनुभवाचे भांडार. ऑप्शन बघा, 1 वैयक्तिक अवबोध, सेकंड आहे अंतर्मुखता, 3 आहे अधिमरूप आणि 4 आहे बोधावस्था. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट वैयक्तिक अवबोध. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा एक समूह संरचनेचा घटक आहे. ऑप्शन बघा, 1 प्रमाणक, सेकंड आहे स्थिती, 3 आहे भूमिका, 4 आहे पोषण. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट प्रमाणक हा एक समूह संरचनेचा घटक आहे. प्रमाणक लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, मानसिक ताण डॅश डॅश यांची एक प्रतिक्रिया आहे. ऑप्शन बघा, 1 चिंता, सेकंड आहे निराशा, 3 आहे उदासीनता, 4 आहे ताण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 4 ताण. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न,
एखाद्या पदार्थ किंवा स्थितीचे सतत भक्कम त्रासदायक भीती जी थोडीशी असते आणि खरं तर तसं काही धोका नसतोच त्याला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन बघा, एक भीती, सेकंड आहे मामा, 3 आहे खिन्नता, 4 आहे संलक्षण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, भीती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. दृष्टिकोन बदलामध्ये डॅश डॅश हे बदल होऊ शकतात. ऑप्शन बघा, एक समान आणि विसंगत, दुसरा बघा एक दिशिक आणि बहुदिशादर्शक, 3 आहे सोपे आणि बिकट, 4 आहे यापैकी एकही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, एक समान आणि विसंगत असे बदल होऊ शकतात दृष्टिकोन बदलामध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मानसोपचाराचे लक्षण साधारणपणे डॅश डॅश प्रकारामध्ये विभागली जातात. ऑप्शन बघा, 3 प्रकारामध्ये, 2 आहे 2 प्रकारामध्ये, 3 आहे 4 प्रकारामध्ये आणि 4 आहे यापैकी एकही नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड, मानसोपचारांचे लक्षण साधारणपणे 4 प्रकारामध्ये विभागली जातात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. प्रभावी संवाद प्राप्तकर्त्यामध्ये डॅश डॅश निर्माण करतो. ऑप्शन बघा, 1 आनंद, दुसरा आहे स्वीकृती, 3 आहे लोकांपर्यंत पोहोचणे, 4 आहे विचार करणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड, स्वीकृती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. वलय प्रभाव डॅश डॅश सकारात्मक गुण सत्तेला ज्याबद्दल माहिती उपलब्ध नाही अशा इतर सकारात्मक गुणवंतांशी जोडणे आहे. तर बघा, ऑप्शन बघा, 1 प्रवृत्ती, दुसरा आहे क्षमता, 3 आहे सवय आणि 4 आहे पक्के माहीत नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, प्रवृत्ती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. विचार मंथनांच्या पद्धतीचा वारंवार वापर करून शिक्षक डॅश डॅश हे विकसित करतो. ऑप्शन बघा, उत्तम कल्पनाशक्ती, सेकंड आहे स्मृती, 3 आहे बुद्धिमत्ता, 4 आहे चांगली सवय. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3, बुद्धिमत्ता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. अनोळखी व्यक्तीबद्दल वाटणारी अस्वस्थता यानंतर लगेच डॅश डॅश विकसित होते. ऑप्शन बघा, 1 जतनाची संकल्पना, सेकंड आत्मकेंद्रितपणा, 3 आहे मनाचा सिद्धांत, 4 आहे कर्म करण्याची संकल्पना. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4, कर्म करण्याची संकल्पना विकसित होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. अनुवंशिकता डॅश डॅशशी संबंधित आहे. ऑप्शन बघा, 1 अनुवंशिकता वाहक, सेकंड आहे भौतिक संरचना, 3 आहे मानसिक पातळी, 4 आहे शरीरशास्त्र. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, अनुवंशिकता ही अनुवंशिकता वाहक याच्याशी संबंधित आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. कनिष्ठ वर्गाच्या एका गटामध्ये एखाद्या वरिष्ठ विद्यार्थ्याने कोणत्या क्षमतेने काम करावे. ऑप्शन बघा, 1 मित्र म्हणून, सेकंड आदर्श, 3 मार्गदर्शक आणि 4 आहे सहकारी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड, आदर्श म्हणून त्यांनी कार्य करावे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. विरोधात ठोस पुरावे असूनही चुकीचा विश्वास असणे म्हणजे. ऑप्शन बघा, 1 आभास, सेकंड आहे भ्रम, 3 आहे बरोबर आणि 4 आहे बायपोलर डिसऑर्डर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड, भ्रम. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सामाजिक दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या कल्पनावर पूर्णपणे केंद्रित व्यक्ती म्हणजे. तर ऑप्शन बघा, 1 सामाजिक माघारी घेणारा, सेकंड आहे अहोहोशन, 3 आहे उदासीन असलेला आणि 4 आहे सरळ सरळ प्रभाव असलेला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, सामाजिक माघारी घेणारा. इथं ग नाही आहे, घ, माघारी घेणारा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हा मुलाचा पहिला शिक्षक असतो. ऑप्शन बघा, 1 आई, दुसरा आहे पिता, 3 आहे शाळेत पहिला शिक्षक आणि 4 आहे आजी आजोबा. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, आई हा मुलाचा पहिला शिक्षक असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हे नैराश्याचे लक्षण असू शकते. ऑप्शन बघा, 1 निराशावाद, दुसरा आहे विसराळूपणा, 3 आहे हर्षितिरक, 4 आहे यापैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, निराशावाद हे नैराश्याचे लक्षण असू शकते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एका विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय क्षमता म्हणजे. ऑप्शन बघा, 1 प्रतिभा, सेकंड आहे बौद्धिक श्रेष्ठत्व, 3 आहे सर्वसामान्यापेक्षा थोडी जास्त बुद्धिमत्ता आणि 4 आहे सर्वसामान्यापेक्षा उच्च बुद्धिमत्ता. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, प्रतिभा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा.
भावनात्मकरित्या बुद्धिमान व्यक्तीचे गुण. ऑप्शन बघा, एक आपल्या जाणीवा आणि भावनांसाठी चिकाटी असणे आणि संवेदनशील असणे. सेकंड आहे आपल्या भावनांसाठी चिकाटी आणि संवेदनशील असणे. थर्ड आहे निसर्गाचे प्रभाव, सामर्थ्य आणि आपल्या भावनांची तीव्रता समजा. आणि 4 आहे यापैकी सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4, यापैकी सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश व डॅश डॅश ADHDचे वैशिष्ट्ये आहेत. ऑप्शन बघा, एक हेतू आणि अस्वस्थता. सेकंड आहे हेतू आणि अंतर्गत. 3 आहे अतिसंवेदनशील आणि हेतू. 4 आहे अनावधान आणि अतिसंवेदनशील अस्वस्थता. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4, अनावधान अतिसंवेदनशील अस्वस्थता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मनोरथीच्या 2 पायरीच्या संकल्पनेत 2 पायऱ्या आहेत. ऑप्शन बघा कोणकोणत्या. एक ध्येय आणि निकाल. सेकंड आहे ध्येय आणि स्त्रोत. 3 आहे ध्येय आणि ओळख. 4 आहे स्त्रोत आणि ओळख. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3, ध्येय आणि ओळख. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश ही बुद्धिमत्ता ही स्वयंजागरूकता आहे. डॅश डॅश बुद्धिमत्ता ही स्वयंजागरूकता आहे. ऑप्शन बघा, एक आंतरवैयक्तिक. सेकंड आहे वैयक्तिक. 3 आहे अवकाशासंबंधी आणि 4 आहे शारीरिक किमयात्मक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1, आंतरवैयक्तिक. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मानसिक वय आणि कालक्रमावर वय यातील संबंधाचे गुणोत्तर म्हणून आपण याला ओळखतो. ऑप्शन बघा, एक विकास आणि भागपाल. सेकंड आहे बुद्धिमत्ता शोध. 3 आहे बुद्धिमत्ता भागफल आणि 4 आहे बुद्धिमत्ता गुणोत्तर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3, बुद्धिमत्ता आणि भागफल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. ताणतणावाचे प्रतीक आहे. ऑप्शन बघा, एक ताण. दुसरा आहे न्यूरॅटिक एक्साइटी. 3 आहे मानसिक ताण. 4 आहे वेड. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर मानसिक ताण, ऑप्शन नंबर 3. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. शैक्षणिक चित्रपटाबद्दल हे सांगता येते. ऑप्शन बघा, एक असल्या प्रकारच्या चित्रपटाचे स्वरूप हे मुख्यतः व्यावसायिक चित्रपटापेक्षा वेगळे असते. दुसरा आहे शालेय विद्यार्थीद्वारे बनवले गेलेले चलचित्रे अपयशी ठरले आहेत. 3 आहे युद्ध घडामोडींद्वारे चित्रपटांचा शैक्षणिक उपयोग दशकापासून चालत आहे. 4 आहे हे आवडत असल्यामुळे शैक्षणिक चित्रपटानंतर सुरूपासून जोर दिले गेले आहेत. चित्रपटावर आहे ते सुरूपासून जोर दिले गेले आहेत. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3, युद्ध घडामोडींद्वारे चित्रपटाचा शैक्षणिक उपयोग दशकापासून चालत आहे हे सांगता येईल आपल्याला. बघा, पहिला प्रश्न आहे. विज्ञान म्हणून शिक्षणाचा प्रचार करणे ही सर्वोत्तम सेवा आहे. त्याच्या संशोधनाचे मोठे बोध आहे. ऑप्शन बघा, एक वर्तणूक आणि त्याच्या मूलभूत आधार. 2 आहे समायोजन संबंधात अंतरस्राविका. 3 आहे अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव. 4 आहे शैक्षणिक वाढीतील घटक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1, वर्तणूक आणि त्याचा मूलभूत आधार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. वचनबद्धता, चिकाटी, संयम, कष्ट, दक्षता, उद्देशाला धरून वर्तन हे कशाशी संबंधित आहेत. तर ऑप्शन बघा, एक भावनात्मक कौशल्य. सेकंड आहे बोधात्मक क्षमता. 3 आहे सामाजिक कौशल्य आणि 4 आहे उद्योजक कौशल्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4, उद्योजक कौशल्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. क्रिया सुरू करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी औदासिन्य आणि सामर्थ्याचा मार्ग म्हणजे डॅश डॅश आहे. तर ऑप्शन बघा, एक सरळ प्रभाव. 2 आहे उदासीन. 3 आहे अहोहशन. 4 आहे अनोख्या. तर याचा करेक्ट आन्सर आहे अनोख्या नाही आहे इथे, अलोग्रा असं आहे ते, अलोग्रा. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3, अहोहशन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी काय मानसिक क्षेत्राचा भाग आहे. ऑप्शन बघा, एक कृती कौशल्य. दुसरा आहे वर्तनशैली. 3 आहे स्मृती. 4 आहे यापैकी कोणतेही नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2, वर्तनशैली हा जो भाग आहे तो मानसिक क्षेत्राचा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. उद्योजक प्रसंगामध्ये जीवन हे दिलेल्या प्रतिक्रियांच्या रचना ज्या संतुलनाला बिघडतात त्याला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन बघा, एक ताण. सेकंड आहे मानसिक ताण. 3 आहे चिंता. 4 आहे निराशा. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1, ताण.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, सामाजिक आदेशांचा आदर, आपल्यापेक्षा मोठ्यांसाठी, तरुण आणि गरजूंसाठी वचनबद्धता म्हणजे ऑप्शन बघा 1 बोधात्मक क्षमता, दुसरा आहे भावनात्मक कौशल्य, 3 आहे सामाजिक कौशल्य, 4 आहे उद्योजक कौशल्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 सामाजिक कौशल्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, ओढमध्ये खालीलपैकी एक वगळता सर्व आढळते. ऑप्शन बघा 1 हर्षतिरेक, दुसरा आहे विनोद, 3 आहे अति चळवळ, 4 आहे विचारविषयक विकार. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 विनोद. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, POX ही संकल्पना सुचवून मानसरोग तज्ज्ञ यांचे मत असते की यामध्ये संतुलन असावे. ऑप्शन बघा 1 व्यक्ती, इतर व्यक्ती आणि वस्तू मनोवृत्ती यांच्यामध्ये, सेकंड आहे व्यक्ती किंवा इतर व्यक्ती आणि कल्पकता यांच्यामध्ये, 3 आहे व्यक्ती, तृतीय व्यक्ती आणि कल्पना याच्यामध्ये, आणि 4 आहे यापैकी सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 व्यक्ती, इतर व्यक्ती आणि वस्तू मनोवृत्ती यांच्यामध्ये संतुलन असलं पाहिजे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, प्रतिभा संपन्न विद्यार्थी असा असेल. ऑप्शन बघा 1 आपल्या गरजाबाबत आग्रही नसणे, सेकंड आहे शिक्षकावर निर्भर नसलेला, 3 आहे स्वभावाने अंतर्मुख आणि 4 आहे स्वतंत्रपणे निर्णय घेणारी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 स्वतंत्रपणे निर्णय घेणारा हा प्रतिभा संपन्न विद्यार्थी असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, मानसिक क्षमतेत समाविष्ट आहे. ऑप्शन बघा 1 स्मरणशक्ती, तर्क, विचार आणि निर्मितीक्षम, 2 आहे आवड, लक्ष आणि भावना, 3 आहे गतिशीलता, 4 आहे सायकोमोटर क्षमता. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 स्मरणशक्ती, तर्क, विचार आणि निर्मितीक्षम हे मानसिक क्षमतेत समाविष्ट होतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, एखाद्याची आपली गुण, मनोवृत्ती किंवा व्यक्तिगत प्रक्रिया इतरांना दर्शवण्याच्या प्रक्रियेला म्हणतात. ऑप्शन बघा 1 पूर्वस्थिती, सेकंड आहे प्रतिगमन, 3 आहे मनोरचना, 4 आहे प्रक्षेपण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 प्रक्षेपण. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा गटाच्या विनंतीला प्रतिसादाला म्हटले जाते. ऑप्शन बघा 1 स्वीकृती, 2 आहे नकार, 3 आहे अनुपालन, 4 आहे अनुग्रह. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 अनुपालन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, कुटुंब किंवा संबंधित स्वत्व यासाठी दुसरे नाव आहे. ऑप्शन बघा 1 व्यक्तिगत स्वत्व, दुसरा आहे आत्मसंकल्पना, 3 आहे स्वाभिमान आणि 4 आहे सामाजिक स्वत्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 सामाजिक स्वत्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, लोक सहकार्य करतील किंवा स्पर्धा करतील हे निर्धारित करणारा घटक म्हणजे. ऑप्शन बघा 1 पुरस्कार रचना, दुसरा आहे परस्पर संवाद, 3 आहे परस्पर भाव, 4 आहे हे सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मूल्य शिक्षणाचा अर्थ. ऑप्शन बघा 1 विद्यार्थ्यास आरोग्य संपन्न करणे, 2 आहे विद्यार्थ्यास काम मिळवयास लावणे, 3 आहे सद्गुण रुजवणे, 4 आहे व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, आक्रमक वर्तनाचा एक प्रकार. ऑप्शन बघा 1 तोंडी आक्रमकता, 2 आहे मित्रत्व पक्ष, 3 आहे विरोधी आक्रमकता, 4 आहे 1 आणि 3 बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 1 आणि 3 बरोबर. आक्रमक वर्तनाचा तोंडी आक्रमकता आणि विरोधी आक्रमकता असे 2 प्रकार आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, शिक्षण मानसशास्त्रामध्ये समावेश होतो. तर कशा कशाचा शिक्षण मानसशास्त्रामध्ये समावेश होतो. ऑप्शन बघा 1 भावनिक, 2 आहे सामाजिक, 3 आहे संज्ञात्मक आणि 4 आहे वरीलपैकी सर्व. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, शिकवण्याचे कौशल्य म्हणजे. ऑप्शन बघा 1 शिकवण्याच्या गतिविधी आणि वर्तणुकीचे एकात्मिक स्वरूप, 2 आहे वर्गाची आंतरराष्ट्रीय स्थिती, 3 आहे शिकण्यासाठी हितकारक स्थिती, 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, बक्षीस आणि शिक्षा हे मूलभूत प्रेरक संबंधित आहेत. ऑप्शन बघा 1 वर्तणुकीवर देखरेख, सेकंड आहे सामाजिक सुरक्षितता, 3 आहे ममता आणि आपुलकी, 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 वर्तणुकीवर देखरेख. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा,
मुलामधील वर्तणुकीचा अंत प्रेरणेचे मूळ स्थान आहे. ऑप्शन बघा 1 अनुवंशिकता, 2 आहे पर्यावरण, 3 आहे शाळा, 4 आहे शेजार. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट. अनुवंशिकता हा मुलामधील वर्तणुकीचा अंत प्रेरणेचं मूळ स्थान असतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एखाद्या व्यक्तीची कौशल्य आत्मसात करण्याची अंतर्निहित क्षमता म्हणजे ऑप्शन बघा 1 बुद्धिमत्ता, 2 आहे व्यक्तिमत्व, 3 आहे योग्यता, 4 आहे मूल्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट बुद्धिमत्ता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन डॅश डॅश दर्शवते. ऑप्शन बघा 1 सुज्ञता, 2 आहे अंदाज, 3 आहे गंभीर मूल्यांकन, 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जैविकरित्या प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे ऑप्शन बघा 1 स्वभाव वैशिष्ट्य, 2 आहे मूल्य, 3 आहे प्रवृत्ती, 4 आहे वरीलपैकी काहीही नाही. तर करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड प्रवृत्ती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. साधारणपणे अंतप्रेरणा डॅश डॅशमध्ये दिसून येतात. ऑप्शन बघा 1 मुले, 2 आहे प्राणी, 3 आहे मनुष्य आणि प्राणी, 4 आहे सांगू शकत नाही. तर करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 मनुष्य आणि प्राणी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. अचूक मूल्यांकन अभिव्यक्ती आणि भावनांच्या नियमनात अंतर्निहित कौशल्य संच. ऑप्शन बघा 1 भावनिक बुद्धिमत्ता, 2 आहे विश्वास, 3 आहे सर्जनशीलता, 4 आहे व्याज. तर करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट भावनिक बुद्धिमत्ता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. आपले स्वतःचे वर्तन नियोजन आणि निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे ऑप्शन बघा 1 आत्मनियमन, 2 आहे स्वनियंत्रण, 3 आहे स्वसामर्थ्यावर, 4 आहे वरीलपैकी काहीही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आत्मनियमन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 5 नमुन्यातले पी म्हणजे काय असतं. तर ऑप्शन बघा 1 समाज, 2 आहे अंदाज, 3 आहे योजना, 4 आहे कामगिरी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 योजना. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. भाषेची सर्वोत्कृष्ट कल्पना आहे. ऑप्शन बघा 1 जैविक निर्माण, 2 आहे प्रभावी प्रश्न सोडवण्याची चिन्हाची एक रचना, 3 आहे कॅटलॉगच्या अनुभवाकरिता केलेले नामकरण आणि 4 आहे स्वतःच्या विकासासाठी एक माध्यम. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड कॅटलॉगच्या अनुभवाकरिता केलेले नामकरण. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. जीन्स आणि अनुवंशिकतेशी संबंधित जीवशास्त्राची ही एक शाखा म्हणली जाते तर कोणती. ऑप्शन बघा 1 अनुवंशिकशास्त्र, 2 आहे झाडफूंक, 3 आहे भीती, 4 आहे मनाचे विकार. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट अनुवंशिक शास्त्र. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. प्राथमिक शिक्षणात मदत करते. काय मदत करते. ऑप्शन बघा 1 मुलाचे सामाजिकरण, 2 आहे अभ्यासक्रम समजून घेणे, 3 आहे मुलाचे लोकशाहीकरण, 4 आहे वरीलपैकी सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी. बघा पहिला प्रश्न आहे. डॅश डॅश आणि डॅश डॅश हे 2 वैशिष्ट्ये जे एकरूपतेवर परिणाम करतात. तर कोणती 2 वैशिष्ट्ये. ऑप्शन बघा 1 समान आणि विसंगत, 2 आहे विश्वसनीयता आणि आकर्षक, 3 आहे भावनिक आणि तर्कशुद्ध, 4 आहे नकारात्मक आणि सकारात्मक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड विश्वसनीयता आणि आकर्षक. ही जी 2 वैशिष्ट्ये आहेत ती आहेत एकरूपतेवर परिणाम करणारी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. शिकवताना कदाचित सर्वात मोठे समाधान. ऑप्शन बघा 1 धनलाभ व नोकरीची सुरक्षितता, 2 आहे समाजसेवेची जाणीव, 3 आहे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण वाढीत योगदानाची जाणीव आणि 4 आहे विद्यार्थ्याचा नेता व प्रमुख म्हणून दर्जा व अधिकाराची जाणीव. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड विद्यार्थ्याच्या सर्वांगीण वाढीत योगदानाची जाणीव. ही जो जाणीव आहे किंवा हा जो विचार आहे तो शिकवताना सर्वात मोठे समाधान देणारा आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. सध्याच्या वैद्यकीय मानसिक व शैक्षणिक विषयावर अपराधात्मक विचार करण्याचा जोर दिला जातो. ऑप्शन बघा 1 निदान, 2 आहे प्रतिबंध, 3 आहे पुनर्वसन, 4 आहे सामाजिक मिळकतीवर आधारित घटक. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड प्रतिबंध. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. शिकविणे म्हणजे काय. ऑप्शन बघा 1 परस्पर प्रभावाची कला, सेकंड आहे शिकण्याचे मार्गदर्शन किंवा दिशा, 3 आहे मजबूतीकरणाच्या अस्मितकांची सुव्यवस्था आणि 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. शिकवणे म्हणजे हे सर्व घटना किंवा बाबी यामध्ये
समाविष्ट होतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. शिकाऊ म्हणून झालेले मानसिक बदल यामुळे आपणास गोष्टी समजणे किंवा समजून घेण्यास नवीन मार्ग सापडतात. तर कोणते ऑप्शन बघा. 1 आकलनात्मक, 2 आहे भावनात्मक, 3 आहे तुलनात्मक, 4 आहे तांत्रिक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आकलनात्मक. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. आपल्या आजच्या ज्ञानाच्या प्रकाशानुसार न्यूरोफिजिओलॉजी समजण्याकरिता खालील दिलेल्यापैकी सर्वात अचूक विधान ओळखायला सांगितलेलं आहे. ऑप्शन बघा. 1 शिक्षण घेताना मज्जातंतू म्हणजे दिलेल्या रिसेप्टर व दिलेल्या इफेक्टर मधील दूरध्वनीच्या प्रकाराचे कनेक्शन असते. ऑप्शन बघा. 2 इतरच्या न्यूरोफिजिओलॉजिकल आधारावर शिक्षण आपल्याला स्वतंत्र आहे हे दिसून येते. 3 आहे शिक्षण घेण्याची क्षमता ही मेंदूच्या वस्तू मनापासून स्वतंत्र असते. 4 आहे आजपर्यंत एखादी व्यक्ती शिकत असताना तिच्यात न्यूरोफिजिओलॉजिकल बदल घडत असतात हे मानसशास्त्रज्ञाला आजपर्यंत शोधता आले नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 आजपर्यंत एखादी व्यक्ती शिकत असताना तिच्यात न्यूरोफिजिओलॉजिकल बदल घडत असतात हे मानसशास्त्राला आजपर्यंत शोधता आलेलं नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. प्रतिगमन ही मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा आहे. ऑप्शन बघा. 1 खरे आहे, दुसरं आहे खोटे आहे, हे 3 निश्चित माहिती नाही, 4 आहे सांगता येणार नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट खरे आहे. प्रतिगमन ही काय आहे? एक मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते मानवी समाजाचे मूलभूत एक म्हणून ओळखले जाते? ऑप्शन बघा. 1 कुटुंब, सेकंड आहे शाळा, 3 आहे शेजार, 4 आहे सामाजिक वर्ग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट कुटुंब. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती मानसशास्त्रीय रचना अनुवंशिकतेद्वारे निश्चित केली जाते? ऑप्शन बघा. 1 बुद्धिमत्ता, 2 आहे लिंग, 3 आहे व्यक्तिमत्व, 4 आहे शिकणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड लिंग. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मुलाच्या आसपासच्या पर्यावरणाचे ज्ञान डॅश डॅशसाठी मदत करते? ऑप्शन बघा. 1 समाजीकरण प्रक्रियेचा अंदाज घेणे, भविष्यातील शक्तीचे विश्लेषण करणे, 3 पर्यावरणाची आरोग्यदायी योजना तयार करणे, 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. ज्ञान व कौशल्य आत्मसात करून ती लागू करण्याच्या क्षमतेस काय म्हणतात? बघा. ऑप्शन बघा. 1 बुद्धिमत्ता, 2 आहे योग्यता, 3 आहे कौशल्य, 4 आहे निरीक्षण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट बुद्धिमत्ता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. शिकवण जास्तीद्वारे देता येऊ शकते? ऑप्शन बघा. 1 ब्रेन वॉशिंग, 2 आहे एखाद्याच्या विचारधारेमध्ये संपूर्णपणे बदल करणे, 3 आहे एखाद्याच्या विश्वासामध्ये संपूर्णपणे बदल करणे, 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. शैक्षणिक उद्दिष्टांचा स्रोत म्हणजे? ऑप्शन बघा. 1 सामाजिक तत्त्वज्ञान, 2 आहे मानसशास्त्रीय तत्त्वे, 3 आहे राजनीती, 4 आहे आर्थिक धोरण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड मानसशास्त्रीय तत्त्वे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हे शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे? ऑप्शन बघा. 1 कल, 2 आहे कौशल्य, 3 आहे वृत्ती, 4 आहे नाती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड कौशल्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते प्रेरणादायक चक्राच्या घटकांचा योग्य क्रम दर्शवते? तर इथे बघा. फर्स्ट जे ऑप्शन आहे त्याच्यात गरज प्रथम आहे, नंतर प्रोत्साहन आणि 3 नंबरला प्रेरक आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे पहिल्यांदा प्रोत्साहन आहे, 2 नंबरला प्रेरक आहे, 3 नंबरला गरज आहे. आणि 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये पहा. प्रथम दिलेलं आहे प्रेरक, द्वितीय आहे गरज, 3 आहे प्रोत्साहन. चौथ्या ह्याच्यात बघा. पहिलं गरज आहे, परत प्रेरक आहे आणि 3 नंबरला प्रोत्साहन आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4. प्रथम गरज निर्माण होते, पुन्हा त्यातून प्रेरक जर आपल्याला प्रेरणा देत असेल तर त्यातून आपल्याला प्रोत्साहन मिळते, म्हणून ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. वृत्ती, संकल्पना, कौशल्य व ज्ञान हे याची फलिते आहेत? ऑप्शन बघा. 1 शिकणे, 2 आहे संशोधन, 3 आहे वंश परंपरा, 4 आहे स्पष्टीकरण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट शिकणे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. दीर्घकालीन स्मृती यातून येते? ऑप्शन बघा. 1 वाचन शिकणे, 2 ऐकून शिकणे, 3 आहे बहुसंवेदनशील अवयवाचा योग्य शिकणे, 4 आहे कल्पना करून याद्वारे शिकणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर शिकणे आहे, फक्त वाचून शिकणे नाही. याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे बहुसंवेदनशील अवयवाचा योग्य शिकणे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा.
शिक्षण हे याचे प्रभावी माध्यम आहे. ऑप्शन बघा, 1 सामाजिक रूपांतरण, सेकंड आहे व्यक्तिगत रूपांतरण, थर्ड आहे सांस्कृतिक रूपांतरण आणि 4 आहे वरीलपैकी सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. शिक्षण संघाची डॅश डॅश अशी व्याख्या केली जाऊ शकते. ऑप्शन बघा, 1 राजकीय संघटना, 2 आहे शिक्षणात्मक संघटना, 3 आहे व्यवसाय संघटना, 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड, शिक्षण संघाची शिक्षणात्मक संघटना अशी व्याख्या केली जाऊ शकते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅशच्या बाबतीत शिकवणे हे बिलकुल शक्य नाही. ऑप्शन बघा, 1 विशिष्ट क्षेत्र किंवा विषयामध्ये समान नैपुण्य असलेल्या 2 व्यक्ती, दुसरं आहे ते वर्गामध्ये घडत नाही, 3 आहे ते निश्चित अभ्यासक्रमावर आधारित नाही आणि 4 आहे वरील सर्व. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. बघा, विशिष्ट क्षेत्र किंवा विषयामध्ये समान नैपुण्य असलेल्या 2 व्यक्ती या बाबतीत सुद्धा शिकवणे हे बिलकुल शक्य नाही. त्याचप्रमाणे ते वर्गामध्ये घडत नाही, ते सुद्धा शिकवणे शक्य नाही आणि ते निश्चित अभ्यासक्रमावर आधारित नाही, ते सुद्धा शिकवणे शक्य नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. बंध म्हणजे काय? तर ऑप्शन बघा, 1 चॅकिंग यंत्रणा, 2 आहे अध्ययन तंत्रे, 3 आहे दीर्घकालीन स्मृतीत साठवलेली माहितीची संघटित पुढची आणि 4 आहे बचाव यंत्रणा. तर याचं करेक्ट पुडकी आहे इथं, पुडकी आणि 4 आहे बचाव यंत्रणा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे दीर्घकालीन स्मृतीत साठवलेले माहितीची संघटित पुडकी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. शिक्षणाचे उपचारात्मक कार्यात हे समाविष्ट असतात. ऑप्शन बघा, 1 शिक्षण कौशल्य निवडणे, रणनीती आणि मूलभूत तत्व, 2 आहे प्रतिक्रिया प्रक्रियेची संघटना, 3 आहे निदान अनुसार उपाय, 4 आहे वरील सर्व. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. परिचय कौशल्याचा मुख्य घटक आहे. ऑप्शन बघा, पूर्वज्ञान, 2 आहे वर्तमान ज्ञान, 3 आहे उत्तेजन देऊन, 4 आहे धड्याचा रोह. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट पूर्वज्ञान. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. आंतरव्यक्तिगत फरक ही संज्ञा डॅश डॅशचा संदर्भ देते. ऑप्शन बघा, 1 दिलेल्या व्यक्तीमधील विभिन्न गुणधर्मामधील फरक, 2 आहे 2 किंवा अधिक व्यक्तीच्या दिलेल्या गुणधर्मातील फरक, 3 आहे दिलेल्या व्यक्तीच्या दिलेल्या गुणधर्मातील फरक जे कालक्रमाशी जोडलेले आहेत आणि 4 आहे दिलेल्या व्यक्तीच्या दिलेल्या गुणधर्मातील फरक जे मोजमापातील चुकासह जोडलेले आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, दिलेल्या व्यक्तीमधील विभिन्न गुणधर्मातील फरक. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मानसशास्त्रीय चाचणी ज्यामध्ये वैयक्तिक फरक केवळ कार्यक्षमतेचा वेगावर अवलंबून असतो त्याला काय म्हणतात? ऑप्शन बघा, 1 मानक चाचणी, 2 सामर्थ्याची चाचणी, 3 तोंडी चाचणी, 4 वेगाची चाचणी. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वेगाची चाचणी. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो मुख्य युक्तिवाद ज्यावर आधारित क्षमता गट बनवण्याचा प्रश्न आजमावला गेला पाहिजे तो म्हणजे ऑप्शन बघा, 1 शिकवणे आणि सूचना देणे यासाठी सुविधा देणे, 2 अपयश कमी करणे, 3 विद्यार्थ्याचे नैराश्य आणि कंटाळेपणा कमी करणे, 4 विद्यार्थ्याच्या वाढीसाठी सुविधा देणे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 विद्यार्थ्याच्या वाढीसाठी सुविधा देणे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणते शब्द केवळ जीवाने बहुतेक जागा व्यापल्याचे दाखवत नाही तर जीवाच्या समुदायामध्ये कार्यकारी भूमिकाही दर्शवतात. तर ऑप्शन बघा, 1 इकोटोन, 2 आहे पर्यावरणीय कोनाडा, 3 आहे मुक्काम, 4 आहे ग्रहश्रेणी. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड पर्यावरणीय कोनाडा. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे SPM मध्ये प्रगतशील मुदत यासाठी वापरले आहे 0 तर कशासाठी वापरले आहे बघा. ऑप्शन 1 अडचणीच्या पातळीत वाढ मांडलेल्या वस्तू, अडचणीच्या पातळीत कमी स्तरावर मांडलेल्या वस्तू, 3 आहे वस्तूची संख्या वाढत आहे आणि 4 आहे यापैकी एकही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट अडचणीच्या पातळीत वाढ मांडलेल्या वस्तू यासाठी आपण 0 SPM मध्ये वापरतो. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आरोग्य शिक्षण हे डॅश डॅशला समानार्थक किंवा समानार्थक शब्द आहे. ऑप्शन बघा, 1 स्वच्छता, 2 शरीर विज्ञानशास्त्र, 3 आरोग्य प्रचार, 4 वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी कोणतेही नाही. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे
मुलाच्या समाजीकरणाच्या संदर्भाने वर्तणूक विशेष ज्ञानासाठी खालीलपैकी विचारांचा कोणता एक मुद्दा योग्य आहे? ऑप्शन बघा 1 पर्यावरणाभिमुख, 2 आहे पलायनवादभिमुख, 3 आहे सहज प्रवर्त, 4 आहे अनुवंशिकतेवर आधारित. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट पर्यावरणाभिमुख. अशा प्रकारे आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न आहे, पोंगडावस्था हा शब्द या लॅटिन शब्दावरून आला आहे. ऑप्शन बघा 1 ॲडोलेसरी, सेकंड आहे ॲडलेस, तिसरा आहे अडोलो फक्त ओचा फरक आहे सिरी, आणि चौथा आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट ॲडोलेसिरी असं याचं करेक्ट आन्सर राहील. पोंगडावस्था हा शब्द कुठून आलेला आहे किंवा लॅटिन शब्दावरून, कोणत्या लॅटिन शब्दावरून तयार झालेला आहे? तर ऑप्शन फर्स्ट हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, सॅब्रिनाने यावर्षी आपला 79वा वाढदिवस साजरा केला, तरीही ती समाजात सक्रिय असून तिला नवीन गोष्टी शिकून घेणे आवडते आणि ती कविता करते. त्याचबरोबर अलीकडे तिने चित्रकलेतही आपला हात आजमावून पाहत आहे. तिच्या अनुकूलन समतेचे ही सर्व उदाहरणे हे प्रदर्शित करतात. तर काय प्रदर्शित करतात? ऑप्शन बघा 1 कालिक वय, सेकंड आहे सामाजिक वय, 3 आहे जैविक वय, 4 आहे मानसिक वय. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 मानसिक वय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, मूल कोणत्या टप्प्यात आत्मकेंद्रित दिसतं? तर बघा इथे टप्पे दिलेले आहेत. ऑप्शन बघा फर्स्ट सुरुवातीचे बालपण, सेकंड आहे कुमारवय, 3 आहे वयात येण्याचा मधला टप्पा, 4 आहे अर्भकावस्था. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट सुरुवातीचे बालपण. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, कोणते वय का वय असते? का वय म्हणून त्या वयाला ओळखलं जातं? ऑप्शन बघा 1 सुरुवातीचे बालपण, दुसरं आहे तारुण्य, 3 आहे आनंदवय, 4 आहे प्रौढवय. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट सुरुवातीचे बालपण. याला का वय म्हणून ओळखलं जातं, कारण प्रत्येक बाबतीत मुलांना प्रश्न पडलेला असतो, हे असंच का. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, सामाजिकरणाच्या टप्प्यांची सुरुवात कधीपासून होते? ऑप्शन बघा 1 अर्भकावस्था, सेकंड आहे बालपण, 3 आहे प्रौढावस्था, 4 आहे वृद्धावस्था. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट अर्भका अवस्थापासून सामाजिकरणाच्या टप्प्याची सुरुवात होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, तरुणानंतर स्वसंकल्पना सामान्यपणे अशी असते. ऑप्शन बघा 1 मुलामध्ये अधिक सकारात्मक, 2 आहे मुलीमध्ये अधिक सकारात्मक, 3 आहे दोघांमध्येही अधिक सक्रिय, 4 आहे कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड दोघांमध्ये अधिक सक्रिय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, यामध्ये आत्मघाती प्रवृत्ती फार सामान्य नाहीत. ऑप्शन बघा 1 एकाकी व्यक्ती, सेकंड आहे वृद्ध, 3 आहे विवाहित व्यक्ती, 4 आहे नैराश्य. तर हे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड विवाहित व्यक्ती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, किशोर अवस्थाला मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा काळ म्हटले जाते. तर ऑप्शन बघा कोणत्या अवस्थेत? 1 मानवी जीवनातील सुरुवातीच्या टप्प्यात, सेकंड आहे फक्त हाच मानवी जीवनातील आनंद देणारा काळ, 3 आहे जेव्हा मूल चालायला शिकतो, 4 आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट मानवी जीवनातील सुरुवातीचा टप्पा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, IQ मधील घन मानसिक मंदतेची संख्या आहे किती आहे? ऑप्शन बघा 1 120 ते 130, 2 बघा 20च्या खाली, 3 आहे 35च्या खाली, 4 आहे 25च्या खाली. तर IQ मधील घन मानसिक मंदतेची संख्या किती आहे? तर ऑप्शन आहे सेकंड 20च्या खाली, लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, स्वमग्नता असलेले मूल सुमारे %, मानसिकदृष्ट्या मंद असतात. ऑप्शन बघा 1 90%, 2 आहे 70%, 3 आहे 100%, 4 आहे 25%. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड. तर स्वमग्नता असलेली मुलं सुमारे 70% मानसिकदृष्ट्या मंद असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी विधान वाचा आणि बौद्धिक वयाच्या संदर्भात कोणते बरोबर आहे ते सांगा. ऑप्शन बघा 1 बौद्धिक वयाची संकल्पना अल्फ्रेड बेंटेनी यांनी सांगितली, सेकंड बघा ते वयाच्या संदर्भात व्यक्त केले होते, बुद्धिमत्तेच्या कार्यकारितेला ते हे निर्देशित करते, तिसरं बघा अ आणि ब दोन्ही बरोबर, 4 आहे हे सत्स विवेक बुद्धीद्वारे इच्छेवर आधारित आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे
ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 अ व ब दोन्ही बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. विशिष्ट समूहाच्या व्यक्तीच्या सदस्यत्वावर आधारित 2 किंवा अधिक व्यक्तीमध्ये फरक करणे म्हणजे ऑप्शन बघा 1 जातीवाद, सेकंड आहे प्रसाद, 3 आहे भेदभाव, 4 आहे ओळख. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 भेदभाव. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एरिक्सनचा सिद्धांतात व्यक्ती ही पोंगडावस्थेत साधारणपणे डॅश डॅश विकसित करण्यावर आणि मग प्रौढत्वादरम्यान डॅश डॅशवर लक्ष केंद्रित करतात. तर ऑप्शन बघा 1 ओळख जवळीक, सेकंड आहे जवळीक ओळख, 3 आहे जवळीक मूलभूत विश्वास, 4 आहे मूलभूत विश्वास जवळीक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 ओळख आणि जवळीक. म्हणजे काय तर एरिक्सनचा सिद्धांतात व्यक्ती ही पोंगडावस्थेत साधारणपणे ओळख विकसित करण्यावर आणि मग प्रौढत्वादरम्यान जवळीकवर लक्ष केंद्रित करते. ऑप्शन 1 याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सामान्यतः पोंगडावस्था यामध्ये विभागलेली असते. ऑप्शन बघा 1 3 टप्प्यामध्ये, ऑप्शन 2 आहे 4 टप्पे, ऑप्शन 3 आहे 2 टप्पे, 4 आहे 5 टप्पे. तर करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 3 टप्पे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पोंगडावस्थेतील मुलांना याचा अनुभव येऊ शकतो. ऑप्शन बघा 1 स्वतःच्या वास्तविकीकरणाची भावना, सेकंड बघा जीवनाबाबत तृप्तीची भावना, 3 आहे स्वतःबद्दल चिंता व काळजी, 4 आहे बालपणी केलेल्या पापाबद्दल भीतीची भावना. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 स्वतःच्या वास्तविकीकरणाची भावना. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. जन्मपूर्व विकासाच्या टप्प्यांचा अचूक क्रम निवडा. ऑप्शन बघा 1 फलितांड, गर्भ आणि भ्रूण. त्यानंतर पहा सेकंड आहे फलितांड, भ्रूण, गर्भ. त्यानंतर थर्ड आहे भ्रूण, फलितांड आणि गर्भ. 4 आहे भ्रूण, गर्भ आणि फलितांड. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 फलितांड, भ्रूण आणि गर्भ असा अचूक क्रम आपल्याला जन्मपूर्व विकासाच्या टप्प्याचा सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. जन्मापूर्वीच्या विकासाच्या डॅश डॅश टप्प्यात एका जीवास अपाय होण्याचा धोका सर्वाधिक असतो. ऑप्शन बघा 1 बीजरूप टप्पा, सेकंड आहे गर्भ, 3 आहे गर्भाची प्रारंभिक अवस्था, 4 आहे अ व ब दोन्ही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 गर्भाची प्रारंभिक अवस्था. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. बाल हेल्पलाईन क्रमांक आहे, तिथं बघा क्रमांक दिलेले आहेत. ऑप्शन 1 आहे 1098, ऑप्शन 2 आहे 1099, ऑप्शन 3 आहे 1088, ऑप्शन 4 आहे 7098. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 1098 हा बाल हेल्पलाईन क्रमांक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 55 ते 70च्या दरम्यान IQ गुण असलेल्या एखाद्या व्यक्ती असतात. तर त्या कशा असतात. ऑप्शन बघा 1 कामाला धरून ठेवणारे असतात, सेकंड बघा लग्न करून कुटुंब सांभाळणारे असतात, 3 आहे मित्र बनवणारा आणि 4 आहे अ ब क. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 कामाला धरून ठेवणारे व्यक्ती असे असतात. त्यांचा IQ 55 ते 70च्या दरम्यान असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एखाद्या मुलाच्या कौशल्यात त्याच्या स्नायूचा वाढलेला वापर यामुळे असतो. कशामुळे. ऑप्शन बघा 1 शिकणे, सेकंड आहे व्यायाम, 3 आहे परिपक्वता, 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 परिपक्वता. अशा प्रकारे आपण 130 श्रेणीमध्ये IQ बुद्धिमत्तेची डॅश डॅश पातळी दर्शवतो. तर कुठली पातळी 120 आणि 130 या श्रेणीमध्ये दर्शवतो. तर ऑप्शन बघा 1 उत्कृष्ट, 2 आहे सर्वसाधारण, 3 आहे अतिउत्कृष्ट आणि 4 आहे मर्यादित. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 उत्कृष्ट. तर बघा जेव्हा आपण बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता सांगतो किंवा बुद्धिगुणांक सांगतो तेव्हा 140 त्यापेक्षा जास्त ही बुद्धी असते अलौकिक. त्यानंतर 130 ते 139 या दरम्यानची जी बुद्धी असते ती असते असामान्य. 120 ते 129 या दरम्यानची असते ती कुशाग्र. 110 ते 119 यामध्ये असते ती शीघ्र. 90 ते 109 यामध्ये असते ती सामान्य. 80 ते 89 यामध्ये जे बुद्ध्यांक असतात किंवा बुद्धी गुणांक असतो तो असतो उपसामान्य. आणि शेवटला 20 पेक्षा जे कमी बुद्ध्यांक असतो तो असतो निर्बुद्ध. अशा प्रकारचा चार्ट मी तुम्हाला लेक्चरच्या खाली दिलेला आहे, ते नंतर तुम्ही पाहू शकता.
नोट्समध्ये लिहून ठेवलं तर ते तुम्हाला उपयोगीच ठरणार आहेत, कारण पेपरमध्ये हमखास याच्यावर 2-3 तरी प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात आणि त्याच्याच दृष्टीने तुम्हाला बुद्ध्यांकसुद्धा काढायला सांगितला जातो किंवा मानसिक वय काढायला सांगितलं जातं, शारीरिक वय काढायला सांगितलेलं असतं. त्यामुळे हे लक्षात असू द्या. तर बघा 120 ते 130 श्रेणीमध्ये IQ किती असतो किंवा IQ असणारा विद्यार्थी किंवा बुद्धिमत्ता असणारा विद्यार्थी तो कसा असतो, उत्कृष्ट पातळी दर्शवतो. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, IQ असा मोजला जातो. तर कसा मोजला जातो, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. तर IQ मोजण्याचं एक सूत्र आहे किंवा बुद्ध्यांक मोजण्याचं एक सूत्र आहे. तर ते सूत्र कोणतं आहे, तर इथे मी ती लिहित आहे बघा. बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय त्यालाच आपण काय म्हणतो, MA, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मेंटल एज. आणि त्यानंतर भागिले मानसिक वय भागिले शारीरिक वय असतं. काय असतं, शारीरिक वय. त्यालाच आपण क्रोनोलॉजिकल एज असं म्हटलं जातं. त्याला आपण CA असं म्हणतो. आणि गुणिले किती असतं, तर गुणिले 100 असतं. ह्या दोन्हीला गुणिले 100 असतं. म्हणजे इथं असतो तो गुणाकार गुणिले 100. तर बघा बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 असं सूत्र आहे. त्यानुसार तुम्ही तो IQ किंवा बुद्ध्यांक तुम्ही मोजू शकता. तर लक्षात असू द्या. मग याच्यावरनं तुम्हाला अंदाज लावता येईल की या ऑप्शनमधील करेक्ट आन्सर काय आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, MA भागिले CA गुणिले 100. ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपल्याला ते सूत्र इथं मी लिहून घेतलेलं आहे, ते तुम्ही लिहून घेऊन ठेवू शकता. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 4 वर्षाचा शामू आता आपल्या मित्राच्या भावना अधिक चांगल्या तऱ्हेने समजून प्राप्त करीत असलेली वाढती क्षमता आहे. मग यामध्ये बघा शामूचं कोणती क्षमता आहे, तो आपल्या मित्राच्या भावना अधिक चांगल्या तऱ्हेने समजून घेऊ शकतो. तर ऑप्शन बघा, 1 स्वसंकल्पना, 2 आहे मनाचा सिद्धांत, 3 आहे बंध, 4 आहे प्रवृत्ती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 मनाचा सिद्धांत हा राहील करेक्ट आन्सर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, बहुतांश लोकांच्या सर्वात जुन्या आठवणी या वयाच्या आधीच्या नसतात विचारले तर असतात नाही, नसतात. ऑप्शन बघा, 1 6 महिने, 2 आहे 1 वर्ष, 3 आहे 2 वर्ष, 4 आहे 3 वर्ष. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 3 वर्ष. बघा बहुतांश लोकांच्या सर्वात जुन्या आठवणी या वयाच्या आधीच्या नसतात. तर कधीच्या नसतात, 3 वर्ष आधीच्या. त्यानंतरचा बघा ज्या काळ असतो 3 वर्षापर्यंतचा त्या आठवणी लक्षात राहत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, 16 वर्षाचे मूल बुद्ध्यांक चाचणीत 75 गुण मिळविले त्याचे मानसिक वय काढा. आता मी आत्ताच तुम्हाला ते सूत्र सांगितलं, त्या सूत्रात तुम्हाला हे फक्त संख्या भरायची आहे. तर बुद्ध्यांकांचं काय सूत्र सांगितलं, तर मी आत्ता सांगितलं तुम्हाला की वरती असतं मानसिक वय. बघा इथं आपल्याला बुद्ध्यांक दिलेला आहे 75, बरोबर आहे. त्यानंतर मानसिक वय काढायचं आहे म्हणून आपण इथं MA असंच ठेवूया. त्यानंतर 16 वर्ष काय दिले आपल्याला, शारीरिक वय दिले 16 आणि गुणिले 100, बरोबर. बघा आता हे सोडवून घेऊया. इथे भागाकार आहे म्हणून इथे गुणाकार होईल. 75 गुणिले 16 भागिले इथं गुणाकार आहे म्हणून भागाकारात 100. बघा 25चा भाग आला, 25 1 25 चोक 100, 25 1 25 25 50, 25 त्रिक 75, बरोबर. आणि 4 चोक 16, मग किती येईल, 4 त्रिकोण 12 या दोन्हीचा गुणाकार. तर उत्तर येईल 12 म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, ज्याचा IQ म्हणजे बुद्ध्यांक आताच तुम्हाला सांगितलं, ज्याचा IQ 90 ते 100च्या श्रेणीमध्ये आहे त्याच्या मानसिक दुर्बलतेची श्रेणी कशी डॅश डॅश असते. तर ऑप्शन बघा, 1 सर्वसामान्य, 2 आहे मर्यादित, 3 आहे सर्वसामान्याच्या खाली, 4 आहे अतिशय. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 सर्वसामान्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, बालविकास हे असे अभ्यास क्षेत्र आहे ज्यात ऑप्शन बघा, 1 मानवी क्षमता आहे इथं मानवी क्षमता,
मानवी क्षमतामधील बदल पडताळणे, जीवनकाळातील वर्तनाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. 3 आहे मुलांची प्रौढाची जी तुलना करण्यात येते. 4 आहे मुलाच्या आकलनात्मक, सामाजिक व इतर क्षमतांच्या हळूहळू होणाऱ्या व क्रांतीसाठी कारणीभूत आहे. तर बालविकास हे कसे क्षेत्र आहे, तर ऑप्शन बघा यातलं करेक्ट ऑप्शन आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4. तर मुलाच्या आकलनात्मक, सामाजिक व इतर क्षमतांच्या हळूहळू होणाऱ्या व क्रांतीसाठी ते कारणीभूत असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 14 पर्यंतच्या मुलाच्या विकासासाठी खालीलपैकी सर्वात महत्त्वाचे काय आहे? ऑप्शन बघा 1 दूध, 2 आहे जीवनसत्व, 3 आहे चरबी, 4 आहे प्रोटीन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 प्रोटीन. करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर 4. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सीना नावाची ही मुलगी आहे, 6 वर्षाची आहे आणि तिच्या वयोगटात तिची कामगिरी कशी आहे? चांगली आहे. ती अशी आहे, मग चांगली कामगिरी आहे म्हणून ती कशी आहे? ऑप्शन बघा 1 बुद्धिमान, 2 आहे मंद किंवा मूर्ख, 3 आहे प्रतिभा संपन्न, 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 ती कशी आहे? बुद्धिमान. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅशच्या दरम्यान कुठेतरी मानसिक वाढ थांबते. तर ऑप्शन बघा 1 16 आणि 20 या वयात, दुसरा आहे 8 आणि 12 या वयात, 3 14 आणि 24 या वयात, तर चौथा ऑप्शन आहे 10 आणि 20 या वयात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 16 आणि 20 या दरम्यानच्या वयात आपल्याला कुठेतरी मानसिक वाढ थांबलेली दिसते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पियाजेच्या आधी लोकांचा असा विश्वास असण्याची शक्यता होती की मुलांचे मन हे प्रौढांच्या मनाची लहान प्रतिकृती आहे. तर हे खरे आहे की खोटे आहे पियाजेचे मत? तर ऑप्शन बघा 1 खरे, 2 आहे खोटे, 3 आहे निश्चित माहीत नाही, 4 आहे अ किंवा ब दोन्हीही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे विधान आहे ते खरे आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मानसिक वयासाठी डॅश डॅश ही कमाल मर्यादा आहे. ऑप्शन बघा 1 16 वर्ष, 2 आहे 20 वर्ष, 3 आहे 45 वर्ष, 4 आहे 18 वर्ष. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 20 वर्ष. मानसिक वयाची किती कमाल म्हणजे जास्तीत जास्त मर्यादा किती आहे? 20 वर्ष. 20 वर्षापर्यंत आपण तो बुद्ध्यांक काढू शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. CSS डॅश डॅश या वयाच्या दरम्यान त्यांच्या मुलांना दिले जाऊ शकते. तर ऑप्शन बघा 1 8 ते 16, 2 आहे 7 ते 18, 3 आहे 2 ते 5, 4 आहे 9 ते 12. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 6 ते 18. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 16 वर्षाच्या कार्तिक नेत्याच्या शाळेत, कार्तिकने आहे इथे, हे दोन्ही जोडून आहे, कार्तिकने त्याच्या शाळेत अलीकडे घेण्यात आलेल्या बुद्ध्यांक चाचणीत 75 गुण प्राप्त केले. त्याचे मानसिक वय असेल. तर इथे तुम्हाला ते मागं जे उदाहरण दिलं तेच उदाहरण इथं बघा रिपीट झालेले आहे. वय दिलेलं आहे तुम्हाला बघा, फक्त नाव बदललं आहे, गणित तेच आहे म्हणून तुम्हाला माहीतच आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 12. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मानसिक वयाच्या कालक्रमानुसार शारीरिक वयाशी असलेले गुणोत्तर 100ने गुणिल्यास येते. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला बुद्ध्यांक काढण्यासाठी आपल्याला शारीरिक वय मानसिक वय गुणिले 100 करावं लागतं. त्यामुळं इथं बघा ऑप्शन दिलेलं आहे 1 भावनिक गुणांक, 2 आहे बुद्ध्यांक, 3 आहे अ व ब दोन्ही बरोबर, 4 आहे कोणतेही नाही. तर तुम्हाला मानसिक वयाच्या कालक्रमानुसार शारीरिक वयाशी असलेले गुणोत्तर 100ने गुणल्यास तुम्हाला काय मिळते? तर तो बुद्ध्यांक मिळतो. करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. प्रारंभिक बाल्य अवस्थेचा वयोगट काय आहे? बघा वयोगट विचारला आहे तुम्हाला प्रारंभिक बाल्य अवस्थेचा. तर ऑप्शन बघा 1 60 ते 80, 2 आहे 45 ते 55, 3 आहे 20 ते 40 आणि 4 आहे 35 ते 65. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 20 ते 40. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. बघा इथं ऑप्शनमध्ये जे हे 0 दिलेले आहेत ते 0 नाही आहे, त्याच्या पुढची संख्या इथं आहे 2 ते 4 वर्षे. हा जो गट आहे तो आहे प्रारंभिक बाल्य अवस्थेचा. हे 0 नाही आहेत, 2 ते 4 एवढंच आहे. 2 ते 4 जो वयोगट आहे तो प्रारंभिक बाल्य अवस्थेचा वयोगट असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा.
एखादी व्यक्ती बालपण व प्रौढत्वादरम्यानच्या स्थित्यंतरात असल्यास ती यात येते. ऑप्शन बघा, 1 कुमार वय, 2 आहे शालापूर्व वय, 3 आहे पूर्व सक्रिय वय, 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, कुमार वय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. स्वमग्नतेची चिन्हे या वयोगटात प्रथम दिसून येतात. तर कोणत्या वयोगटात स्वमग्नतेची चिन्हे दिसून येतात? ऑप्शन बघा, 1 4 ते 6, 2 आहे 1 ते 2, 3 आहे 2 ते 3, 4 आहे 5 ते 7. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड, 1 ते 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. काय मुलांचे लिंग निर्धारित करते? तर ऑप्शन बघा, 1 वडिलांचे गुणसूत्र, 2 आहे आईचे गुणसूत्र, 3 आहे पालकांचे RH फॅक्टर आणि 4 आहे वडिलांचे रक्तगट. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, वडिलांचे गुणसूत्र. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सम्राट 16 वर्षाचा असल्यास त्याला असे म्हणता येईल. तर त्याला त्याच्या वयानुसार कोणत्या वयात आहे असं म्हणता येईल? तर ऑप्शन बघा, 1 किशोरवयीन, सेकंड आहे शाळापूर्व मूल, 3 आहे नुकतेच चालू लागलेले मूल, 4 आहे तहाने मूल. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट. तर सम्राट हा किती वर्षाचा? 16 वर्षाचा आहे. मग 16 वर्षाचं मूल काय असतं? तर ते किशोरवयीन असतं. मग करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर फर्स्ट. त्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगते की बघा, बुद्धी गुणांक आणि वर्गीकरण आणि प्रमाण कसं काढलं जातं? तर 140 व त्यापेक्षा जास्त असलेल्याचं वर्गीकरण किंवा बुद्धी गुणांक ज्याचा 140 व त्यापेक्षा जास्त आहे त्याला अलौकिक बुद्धीत ह्याचं वर्गीकरण केलं जातं. त्यालाच आपण जिनियस असं म्हटलं जातं. आणि ते शेकडा प्रमाण पण इथं त्यांचं बुद्धी गुणांकचं दिलेलं आहे. बघा, हे अशा प्रकारे तुम्हाला ते बघता येईल. हा चार्टच मी तुम्हाला दिलेला आहे. हा खूप उपयोगी तुम्हाला ठरणार आहे. प्रत्येक TET असो किंवा टेटची एक्झाम असो, दोन्हीही एक्झाममध्ये तुम्हाला हा महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला हे पण सांगायचं होतं की बालकाच्या ज्या विकासावस्था असतात, पेपरमध्ये हमखास तुम्हाला विकास अवस्थावर प्रश्न विचारले जातात की जन्मपूर्व अवस्थेचा कालखंड किती असतो, जन्मोत्तर अवस्था कोणकोणत्या आहेत, त्यांचा काळ असतो, किंवा किती वर्षाच्या मुलाला आपण उत्तर बाल्यावस्थेतील मूल असं म्हणतो किंवा पौगंडावस्थेतील मूल, कुमारावस्थेतील मूल म्हणते, याच्यावर पण हमखास प्रश्न असतो. त्यामुळे ते पण समजून घ्या की बघा, विकास अवस्था 2 असतात, जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था. मग जन्मपूर्व अवस्था म्हणजे काय? तर बघा, 250 ते 300 दिवस जी असतात ती झाली जन्मपूर्व अवस्था. आणि जनन अवस्था म्हणजे बघा, जेव्हा बाळ जन्माला यायच्या आधी असतं तेव्हा जनन अवस्था 0 ते 2 आठवडे असते, गर्भावस्था असते 2 ते 10 आठवडे आणि भ्रूणावस्था असते 10 आठवडे. ते जन्मापर्यंतचा जो काळ असतो त्याला आपण भ्रूणावस्था असं म्हणतो. जननावस्था एक, गर्भावस्था आणि भ्रूणावस्था ह्या जन्मपूर्व अवस्था लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, अर्भक अवस्था असते. भ्रूणावस्था म्हणजे 10 आठवडे ते जन्मापर्यंतचा काळ. मग जन्मल्यानंतर 1 महिन्यापर्यंतचा जो काळ असतो त्याला म्हणतात अर्भक अवस्था. आणि जन्मोत्तर अवस्थामध्ये कोणकोणत्या अवस्था असतात? तर बघा, शेषावस्था असते, उत्तर बाल्यावस्था असते, पोंगडावस्था असते, कुमारावस्था असते आणि प्रौढावस्था असते आणि शेवटला असते ती वृद्धावस्था असते. मग शेष अवस्थामध्ये पहिला जो महिना असतो तो पहिला महिना ते 2 वर्ष हा जो कालखंड आहे तो शेष अवस्थेचा आहे. आणि त्या शेष अवस्थामध्येच पूर्व बाल्यावस्था असते म्हणजे 2 वर्षापर्यंतच्या. आणि नंतर आहे उत्तर बाल्यावस्था. मग हा कालखंडाला उत्तर बाल्यावस्थेलाच आपण किशोरावस्था असं सुद्धा म्हणतो. तुम्हाला कन्फ्यूज होतं पेपरमध्ये की नेमकं त्याला काय म्हटलं जातं? तर बघा, 6 ते 12 वर्ष म्हणजे मूल शाळेत चाललं ते 6वी पर्यंत जाईपर्यंत जे मुलांचं वय असतं ते उत्तर बाल्यावस्थेत असतं, त्यालाच आपण किशोरावस्था असं म्हणतो. आणि त्या किशोरावस्थेमध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. पूर्व किशोरावस्था तो कालखंड असतो 6 ते 9 वर्षाचा. त्यानंतर आहे उत्तर किशोरावस्था, तो कालखंड असतो 9 ते 12 वर्षाचा. त्यानंतर आहे पोंगडावस्था, यामध्ये 12 ते 14 वर्षाचा जो कालखंड असतो त्याला पोंगडावस्था असं म्हटलं जातं. आणि कुमारावस्था असते ती 14 ते 21 वर्षाची असते. आणि प्रौढावस्था असते ती 40 ते 60 वर्ष आणि वृद्धावस्था असते ती 60 वर्षानंतरची. अशा प्रकारे आपल्याला विकास अवस्था सांगता येतील. त्याचंही लेक्चर मी पुढच्या वेळेस घेणार आहे, ज्यामुळे तुम्हाला ते पक्क लक्षात. लेक्चरला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, कोणता वयोगट तहाने असण्याच्या अधिक जवळचा आहे? ऑप्शन दिलेले आहेत. 1 0 ते 1 वर्ष हा वयोगट,
ऑप्शन 2 बघा 3 ते 6 वर्ष हा वयोगट, ऑप्शन 3 बघा 2 ते 4 वर्ष आणि ऑप्शन 4 आहे 4 ते 5 वर्ष. तर तुम्हाला ते पटकन लक्षात येईल की तहाने असण्याचा अधिक जवळचा काळ कोणता आहे, तर ऑप्शन नंबर 1 0 ते 1 वर्ष हा जो काळ आहे तहाने असण्याच्या अधिक जवळचा आहे. आपण बाळ तहानं आहे असं म्हणतो तेव्हा हा काळ असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 2 वर्ष वयानंतर मूल क्लेश होत असल्याची भावना डॅश डॅश स्वरूपात दर्शवते. तर बघा इथं क्लेश विचारला आहे. ऑप्शन बघा 1 भीती, दुसरा आहे विरोधी वागणे, 3 संताप, 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे व्यक्ती किंवा मनुष्य किंवा मूल क्लेश कसा व्यक्त करतो तर त्याच्या भीतीतनं विरोधी वागणे, संताप यातून. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एखाद्या तान्ह्या मुलात त्यापैकी कोणतेही लक्षण दिसून आले असते मूल मानसिक विकाराने पीडित असण्याची शक्यता आहे. तर कोणकोणते आहेत बघा लक्षणं. ऑप्शन बघा 1 उशिरा कूस पालटणे, चालणे, रांगणे, 2 आहे शिकण्यास त्रास, 3 आहे वस्तूवर ताबा मिळवण्यास मंद आणि 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 योग्य वेळी योग्य अशा क्रिया झाल्या नाही तर ते काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजावं, म्हणजे मूल मानसिक विकाराने पीडित असण्याची शक्यता असू शकते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंदत्व येऊ शकते. ऑप्शन बघा 1 खरे हे विधान जे आहे ते खरे आहे, दुसरं ऑप्शन बघा खोटे आहे हे विधान, 3 आहे दोन्हीपैकी अ किंवा ब नाही, 4 आहे सांगता येणार नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 खरे आहे. जर गरोदर असताना आईला काही संसर्ग झाल्यास त्या बाळाला मतिमंदत्व येऊ शकते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सरासरी बुद्धिमत्ता बुद्ध्यांक श्रेणीपर्यंत असते. तर बघा बुद्धिमत्ता बुद्ध्यांक श्रेणी कितीपर्यंत दिलेली असते तर ऑप्शन बघा 1 85 ते 115 पर्यंत, 2 बघा 20 ते 40 पर्यंत, 3 आहे ज्ञात नाही, 4 आहे 150 ते 250 पर्यंत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 85 ते 115 पर्यंत, म्हणजे 120 पर्यंत ती दिलेली असते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. 25 ते 35च्या दरम्यान ऐकू गुण असलेल्या एखाद्या व्यक्तीस डॅश डॅश तर काय असतं तर त्यांच्यात कोणते प्रॉब्लेम निर्माण होतात. 25 ते 35च्या दरम्यान ज्याचं ऐकू आहे त्याच्यात कोणकोणते प्रॉब्लेम निर्माण होतात तर ऑप्शन बघा 1 भाषण किंवा अभिव्यक्तीमध्ये अडचणी आहेत, दुसरं आहे शैक्षणिक कौशल्य नाही आहे, 3 बघा कोणतेही मित्र किंवा रोजगार नाही आहे आणि 4 आहे हे सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे हा ऐकू आहे तो खूप कमी असल्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम त्यामध्ये निर्माण होतात. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 हे सर्व बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मुलांमध्ये पौगंडावस्था प्रारंभ होण्याचे सरासरी वय डॅश डॅश असते आणि मुलीमध्ये डॅश डॅश असते. तर मुलामध्ये आणि मुलीमध्ये विचारलेलं आहे. तर बघा ऑप्शन बघा 1 14 ते 13 म्हणजे मुलामध्ये 14 मुलीमध्ये 13, ऑप्शन बघा 2 मुलामध्ये 13 मुलीमध्ये 11, ऑप्शन 3 मुलामध्ये 11 मुलीमध्ये 10, ऑप्शन 4 मुलामध्ये 10 मुलीमध्ये 9. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 मुलामध्ये असते ते 13 आणि मुलीमध्ये असते ते 11. पौगंडावस्था प्रारंभ होण्याचा सरासरी वय 13 मुलामध्ये आणि मुलीमध्ये आहे ते 11, लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. बाल्य अवस्थेतील हिंसा याचा परिणाम असू शकतो. ऑप्शन बघा 1 घरगुती हिंसाचार, 2 आहे बाल शोषण, 3 आहे बालपणीची दादागिरी, 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. हे सर्व बाल अवस्थेतील हिंसा या परिणामावर असू शकतात, म्हणजे घरगुती हिंसाचाराहून बालशोषण आणि बालपणीची दादागिरी हे तिन्ही त्यामध्ये समाविष्ट असू शकतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती गोष्ट उत्तम प्रकारे सांगते की विद्यार्थी बहुधा संघटित किशोरवयीन अपराधी टोळ्यांच्या सहवासात येतात. तर बघा ऑप्शन 1 आहे निष्क्रिय आणि कडक कायद्याची अंमलबजावणी, 2 आहे मनोरंजनासाठी उद्याने आणि इतर सुविधांचा अभाव, 3 आहे रचनात्मक उपक्रमांचा अभाव ज्यामधून विद्यार्थ्यांना समाधानकारक समाधान मिळू शकते आणि 4 आहे धाडसी मोहिमेची विद्यार्थ्याची इच्छा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 रचनात्मक उपक्रमाचा अभाव ज्यामधून विद्यार्थ्यांना समाधानकारक समाधान मिळू शकते. या गोष्टीमधून आपण उत्तम प्रकारे सांगू शकतो की विद्यार्थी बहुधा संघटित किशोरवयीन अपराधी टोळ्यांच्या सहवासात येतात. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे.
पूर्व शाळकरी मुलांच्या तर्कशक्तीचा सर्वोत्कृष्ट पुरावा असे सुचवतो. ऑप्शन बघा 1 ते तर्कशक्तीचा वापर करू शकत नाही. 2 आहे ते फक्त विनाकारण तर्क लावतात. 3 आहे ते फक्त प्रौढांच्या बुद्धिमत्ता इतके तर्क लावू शकतात. आणि 4 आहे त्यांची मानसिक क्षमता, अनुभव, व्यक्तिमत्वाची मांडणीची मर्यादा ही प्रौढा समानच असते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4. त्यांची मानसिक क्षमता जी आहे, अनुभव, व्यक्तिमत्वाची मांडणीची मर्यादा ही कशी असते, प्रौढा समानच असते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, जर स्वमग्न मुलांचे वयाच्या डॅशव्या वर्षापूर्वी निदान झाले तर रोगाचे निदान सुधारले जाते. तर कोणत्या वयाच्या पूर्वी जर त्याचं निदान झालं एखाद्या रोगाचं तर निदान सुधारू शकतं. तर ऑप्शन बघा 1 5, 2 आहे 7, 3 आहे 3, 4 आहे 10. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. 3 वर्षाच्या आधी जर निदान झालं तर ते सुधारू शकते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, अल्पवयीन बेकायदेशीर वर्तमान सहभागी होण्यास असे म्हणतात. तर ऑप्शन बघा 1 बालकाची केलेली गुन्हे, 2 आहे बालकाने केलेली बेकायदेशीर कृत्ये, 3 आहे बालगुन्हेगारी, 4 आहे कोणतेही नाही. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्याला बालगुन्हेगारी असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, विकासाची कोणती पायरी विकासाची एकमेव द्वितीय पायरी म्हणून ओळखली जाते. ऑप्शन बघा 1 अर्भकावस्था पायरी, 2 आहे बालपणाची पायरी, 3 आहे किशोरवयीन पायरी, 4 आहे प्रौढावस्था. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 बालपणाची पायरी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, अतिशय लहान मुलांमधील मोठ्या प्रमाणात अतिशयोक्तीपूर्ण आत्ममहत्वाच्या भावनेचे वर्णन कोणती संज्ञा करते. तर ऑप्शन बघा 1 बालपणीचा अहंकार, 2 बालपणीचा स्व अदरभाव, 3 आहे बालपणीचा स्वभाव, 4 आहे आत्मभान. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 बालपणीचा अहंकार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, कोणत्या वयात शारीरिक वाढ झपाट्याने होते. ऑप्शन बघा 1 सुरुवातीचे बालपण, 2 आहे अर्भकावस्था, 3 आहे पौगंडावस्था, 4 आहे शालेय वय. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 अर्भकावस्था. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, मूड बदलणे, वजनात वाढ घट होणे, वर्तनात बदल ही डॅश या वयाची सामान्य लक्षणे आहेत. ऑप्शन बघा 1 नैराश्य, 2 आहे खळबळ, 3 आहे वरीलपैकी कोणतेही नाही, 4 आहे वैफल्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 ही सर्व काय आहे, नैराश्य या वयाची सामान्य लक्षणे आपल्याला सांगता येतील. तर ती कोणकोणती, वजनात वाढ किंवा घट होणे आणि वर्तनात बदल आणि मूड बदलणे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश या टप्प्यात मूल मोकळे सोडले असताना त्याचे स्वतःहून पुढाकार घेण्याचे कौशल्य विकसित होते. ऑप्शन बघा 1 2 ते 3 वर्षांच्या मुलांना, ऑप्शन 2 बघा प्रथम वर्षाच्या मुलाला, ऑप्शन 3 बघा 6व्या वर्षाचे मूल, 4 आहे 4 ते 6 वर्षाचं मूल. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 2 ते 3 वर्षाचे मूल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, बालविकास हे असे अभ्यासक्षेत्र आहे ज्यात ऑप्शन बघा 1 निरीक्षकांच्या मानवी क्षमतेत बदल, 2 आहे जीवनकाळातील वर्तनाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात येतो, 3 बघा मुलांची प्रौढांशी तुलना करण्यात येते, 4 आहे मुलाच्या आकलनात्मक, सामाजिक व इतर क्षमतांच्या हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत आहे. तर करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 मुलाच्या आकलनात्मक, सामाजिक व इतर क्षमतांच्या हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत आहे. ऑप्शन 4 हे याचं आन्सर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, जर तुम्हाला फक्त हे माहीत आहे की मुलाचे मानसिक वय 10 वर्ष आहे तर खालीलपैकी कोणते वाक्य तुम्ही त्याच्याबद्दल सर्वात जास्त खात्रीने बोलू शकता. वय दिलेलं आहे 10. ऑप्शन बघा 1 तो कमजोर मनाचा आहे, 2 बघा तो 10 वर्ष वयाचा आहे, 3 बघा तो सामान्य 10 वर्ष वयाच्या पातळीच्या बुद्धिमत्तेने कार्यप्रदर्शन करतो, आणि 4 आहे तो त्याच्या मानसिक वाढीमध्ये थोडाफार मंदगती आहे. तर याचं करेक्ट आन्सर आपल्याला सांगता येईल की ऑप्शन नंबर 3 तो सामान्य 10 वर्ष वयाच्या पातळीच्या बुद्धिमत्तेने कार्यप्रदर्शन करतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, मुलाच्या शैक्षणिक वयाचा अर्थ म्हणजे काय. तर 1 बघा शाळेत प्रवेश मिळण्यासाठी जरुरी असलेले कमीत कमी वय,
दुसरं बघा, स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जरुरी असलेले कमीत कमी वय. ऑप्शन 3 बघा, विविध विषयामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वसाधारणपणे दर्शवलेल्या यशाचे सरासरी मूल्य. ऑप्शन 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3. विविध विषयामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वसाधारणपणे दर्शवलेल्या यशाचे सरासरी मूल्य म्हणजे मुलाच्या शैक्षणिक वयाचा अर्थ आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, 2 वर्षाच्या अभिची मावशी त्याला त्याच्या आईच्या मांडीवरून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो रडतो, याचे कारण आहे. 2 वर्षाचा आहे अभि. बघा ऑप्शन 1 सामाजिक चिंता, 2 भावनिक चिंता, 3 अपरिचित व्यक्तीबद्दल चिंता आणि 4 आहे वियोगाबद्दल चिंता. बघा 2 वर्षाच्या मुलाला तर सामाजिक चिंता हा काय भाग होणार नाही, भावनिक चिंता पण नाही आहे, अपरिचित व्यक्तीबद्दल चिंता हे पण नाही, पण आईपासून दूर जाण्याचा वियोग आहे त्याबद्दल त्याला चिंता आहे. म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 वियोगाबद्दल चिंता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, नैराश्य सामान्यतः यांच्यात आढळते. ऑप्शन बघा 1 मध्यमवयीन स्त्रिया, 2 आहे मध्यमवयीन पुरुष, 3 आहे तरुण व्यक्ती, 4 आहे तर 4 ऑप्शन आहे 60 पेक्षा अधिक वयाच्या महिला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 मध्यमवयीन स्त्रियामध्ये नैराश्य सामान्यतः आढळते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, विकासाच्या अवधीदरम्यान शाळेसाठी तयार करण्याची संकल्पना विकसित होते आणि बराचसा मोकळा वेळ मित्रासह खेळण्यात जातो, त्यास असे म्हणतात. ऑप्शन बघा 1 अर्भकावस्था, 2 आहे सुरुवातीचे बालपण, 3 आहे मध्य बालपण, 4 आहे उशिराचे बालपण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 सुरुवातीचे बालपण. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, अध्ययन हे निर्माण करू शकत नाही. तर बघा ऑप्शन 1 आहे कुशल व्यक्ती निर्माण करू शकत नाहीत, ऑप्शन 2 आहे ज्ञानी व्यक्ती निर्माण करू शकत नाहीत, 3 आहे प्रौढ व्यक्ती आणि 4 आहे उत्तम शारीरिक बांधा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 प्रौढ व्यक्ती अध्ययन निर्माण करू शकत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, मानसरोग तज्ज्ञ यानुसार उच्च क्षमता, उच्च सर्जनशीलता आणि उच्च वचनबद्धता आहे. तर ऑप्शन बघा 1 कौशल्य म्हणजे, 2 आहे प्रतिभाशाली, 3 आहे प्रतिभा, 4 आहे सर्जनशीलता. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 प्रतिभाशाली. हे जे आहे ते मानसरोग तज्ज्ञ यानुसार उच्च क्षमता, उच्च सर्जनशीलता आणि उच्च वचनबद्धता आहे. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो पहा, तारुण्याची सुरुवात हे याचे उदाहरण आहे. ऑप्शन बघा 1 मानवी वय श्रेणीबद्ध प्रभाव, 2 आहे मानकी इतिहास श्रेणीबद्ध प्रभाव आणि 3 आहे बिगर मानकी आयुष्य घटना, 4 आहे बिगर मानकी सामाजिक भावनिक घटना. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 मानकी आहे, इथं मानवी नाही, मानकी वय श्रेणीबद्ध प्रभाव हे तारुण्याची सुरुवातीचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, बरेच वयस्क लोक वयानुसार शहाणे होतात परंतु आकलनात्मक वेग चाचणीत फारशी चांगली कामगिरी करीत नाहीत. यामुळे जीवनकाळाशी संबंधित या कल्पनेस बळ मिळते की विकास हा असा होतो. ऑप्शन बघा 1 भौतिक, 2 आहे बहुदिशांनी होणारा असतो, 3 आहे आयुष्यभर होणारा असतो, 4 आहे बहुमितीय आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 बहुमितीय असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, एका व्यक्तीच्या जन्माला आल्यापासूनच्या वर्षाची संख्या ही यांची महत्त्वाची व्याख्या आहे. ऑप्शन बघा 1 कालिक वय, 2 आहे जैविक वय, 3 आहे मानसिक वय, 4 आहे ऐतिहासिक वय. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 कालिक वय. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे, एक मूल या वयाचे असल्यास त्याला तान्हे बाळ म्हटले जाईल. ऑप्शन बघा 1 0 ते 10 महिने, 2 आहे 12 ते 36 महिने, 3 ऑप्शन बघा 36 महिने ते 4 महिने आणि 4 आहे 36 महिने ते इथं 4 वर्ष आहे आणि चौथा ऑप्शन बघा 36 महिने ते 6 वर्ष. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 12 ते 36 महिने हे जे मूल आहे यास आपण तान्हे बाळ असे म्हटले जाईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, पौगंडावस्थेसाठी कोणते विधान खरे आहे? खरे विचारलं आहे. ऑप्शन बघा 1 पौगंडावस्था ही सामान्यपणे किशोर वयाशी संबंधित आहे. त्यानंतर 2 बघा पौगंडावस्थेतील शेवट आणि प्रौढत्वाची सुरुवात हे देश व कार्यगणिक वेगवेगळे आहे. 3 बघा पौगंडावस्थेत लिंग, वय, उंची, वजन आणि स्नायूचे वस्तुमान तसेच मेंदूमधील बदल प्रामुख्याने होतात.
4 ऑप्शन बघा वरीलपैकी सर्व, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. हे सगळे पोंगड अवस्थेतील विधाने खरी आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. समाज एखाद्या व्यक्तीकडून त्याच्या किंवा तिच्या वयानुसार वागण्याची अपेक्षा करतो. तिचा अर्थ आहे ऑप्शन बघा 1 जैविक वय, 2 आहे सामाजिक वय, 3 आहे मानसिक वय, 4 आहे ऐतिहासिक वय. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 सामाजिक वय. समाज एखाद्या करतो म्हणजे हे कसं झालं सामाजिक वय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 17 ते 30 वयोगटातील व्यक्ती अशा तऱ्हेने ओळखल्या जाण्याची शक्यता असते. तर कशा तऱ्हेने आपण त्या ओळखतो बघा. ऑप्शन 1 आहे नुकतेच चालू लागलेले मूल, 2 आहे किशोरवयीन, 3 आहे तरुण प्रौढ आणि 4 आहे नवजात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 17 ते 30 वयोगटातील नुकतेच चालू लागलेले मूल तर येणार नाही. त्यानंतर तरुण प्रौढ हे पण येणार नाही. मग नवजात हे पण येणार नाही. मग येईल काय तर किशोरवयीन येणार नाहीये, तरुण प्रौढ हे येईल. म्हणजे 17 ते 30 वयोगटातील जी व्यक्ती असतात किंवा मुलं असतात त्याला आपण तरुण प्रौढ मुलं असं म्हटलं जातं किंवा व्यक्ती असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. भारतात अल्पवयीन वय काय आहे? ऑप्शन बघा 1 14 वर्ष, ऑप्शन 2 16 वर्ष, 3 आहे 18 वर्ष आणि 4 आहे 17 वर्ष. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 18 वर्षांच्या आतील मुलांना आपण अल्पवयीन वय किंवा अल्पवयीन मुलं असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मुलासाठी यश प्राप्त करण्याचे वय म्हणजे ऑप्शन बघा 1 मुलाचे एखाद्या विशिष्ट विषयातील प्राप्त पातळी त्याच्या कालक्रमानुसार असलेल्या वयाच्या अनुषंगाने, ऑप्शन 2 मुलाचे मानसिक वय, ऑप्शन 3 मुलाचे शैक्षणिक वय आणि ऑप्शन 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे इथे डबल झालेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 मुलाच्या एखाद्या विशिष्ट विषयातील प्राप्त पातळी त्याच्या कालक्रमाने. पहिला प्रश्न आहे व्यक्तिमत्व विकास म्हणजे हे वगळता सर्व. मग काय वगळता सर्व? ऑप्शन बघा 1 संज्ञात्मक, 2 आहे भौतिक, 3 आहे वातावरणीय, 4 आहे भावनिक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 भौतिक. भौतिक वगळता संज्ञात्मक, वातावरणीय आणि भावनिक हे सर्व व्यक्तिमत्व विकासामध्ये येतात. भौतिक हे व्यक्तिमत्व विकासामध्ये येत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. अधिक इतरांसारखे असण्याचा विश्वास बदलणे. ऑप्शन बघा 1 परिवर्तन, 2 आहे सामाजिकरण, 3 आहे अनुरूपता, 4 आहे यापैकी एकही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 याला आपण अनुरूपता असं म्हणतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एखाद्या मुलाला चित्त एकाग्र करणे जमत नसल्यास त्याला यापासून दूर ठेवले पाहिजे. तर कशापासून दूर ठेवले पाहिजे? ऑप्शन बघा 1 प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, 2 आहे कच्चा भाजीपाला, 3 आहे फळे, 4 आहे तृणधान्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आहे यापासून लहान मुलांना किंवा मुलांना दूर ठेवलं पाहिजे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. ध्रुवीय व्यक्तिमत्वाच्या भावना 1 वगळता खालील सर्व असतात. तर ऑप्शन बघा 1 लहरीपणा, 2 आहे अत्याधिक नियोजन, 3 आहे पैसे खर्च करणे, 4 आहे भ्रम. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 लहरीपणा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. व्यक्तिमत्वाच्या अंधाऱ्या नकोशा वाटणाऱ्या व अधीम बाजूचे प्रतिनिधित्व करणारे अधीम रूप. ऑप्शन बघा 1 भूमिका, 2 आहे सावली, 3 आहे नर प्रतिमा, 4 आहे नारी प्रतिमा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 सावली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. गुंतागुंतीचे नाते समजून घेणे, आकस्मिक कारण आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन बघा 1 अस्थिर बुद्धिमत्ता, 2 आहे वैयक्तिक चाचणी, 3 आहे बौद्धिक प्रतिभा, 4 आहे मानसिक वय. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 अस्थिर बुद्धिमत्ता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सामाजिक संवादातील कमजोरी, सामाजिक संवाद आणि सामाजिक कल्पकता डॅश डॅश यात दिसून येते. तर कशामध्ये? ऑप्शन बघा 1 डाऊनचे सौलक्षण, 2 आहे एस्परजचे सौलक्षण, 3 आहे मानसिक दुर्बलता, 4 आहे यापैकी एकही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 एस्परजचे सौलक्षण यामध्ये हे आढळून येतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एखाद्याला
प्राथमिकपणे त्याच्याबद्दलची असलेली चिंता जाणवणे या अभिमुखतेला काय म्हणतात? ऑप्शन बघा, 1 सामाजिक स्वत्व, 2 आहे आत्मगर्व, 3 आहे व्यक्तिगत स्वत्व, 4 आहे संबंधित स्वत्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 व्यक्तिगत स्वत्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. प्रतिभा संपन्न मुले अशी असतात. ऑप्शन बघा, 1 आपल्या गरजाबाबत आग्रही नसणे, 2 आहे स्वतंत्रपणे निर्णय घेणारे, 3 आहे शिक्षकावर अवलंबून नसणारे, 4 आहे स्वभावाचे अंतर्मुख. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 स्वतंत्रपणे निर्णय घेणारे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅशच्या कारणाने विद्यार्थ्यामध्ये निराशा निर्माण होते. ऑप्शन बघा, 1 उद्दिष्टामधील संघर्ष, 2 आहे प्रोत्साहनाचा अभाव, 3 आहे वैयक्तिक अपंगत्व, 4 आहे वरीलपैकी एकही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 उद्दिष्टामधील संघर्ष. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. आक्रमकतेचे कारण हे आहे. ऑप्शन बघा, 1 जन्माच्या प्रवृत्ती, 2 आहे मुलाचे पालन पोषण, 3 आहे निराशा, 4 आहे हे सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे सर्व. आक्रमकतेचं कारण काय आहे? जन्माच्या प्रवृत्ती, मुलाचे पालन पोषण आणि निराशा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सहज प्रवृत्ती जीवनात आवेचे आयडीला उत्साहित करतात त्याला म्हणतात. ऑप्शन बघा, 1 अति अहंकार, 2 प्रक्षेपक, 3 आहे कामवासना, 4 आहे सुसूत्रीकरण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 कामवासना. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता आहे. ऑप्शन बघा, 1 व्यक्तीच्या भावना, हेतू आणि इच्छाबद्दल जागरूकता, 2 आहे एखाद्याच्या आंतरिक सामर्थ्य आणि मर्यादांना निर्देशित करते, 3 आहे यापैकी एकही नाही, 4 आहे अ आणि ब दोन्ही बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 अ आणि ब दोन्ही बरोबर. आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता यामध्ये ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. व्यक्तिमत्व हा शब्द पर्सोना या शब्दावरून आलेला आहे. त्याचा अर्थ कसा होतो? ऑप्शन बघा, 1 नाटके मुखवटा, 2 बघा आत्मा, 3 आहे स्व, 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 नाटके मुखवटा किंवा नाटकीय मुखवटा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. भावनात्मक प्रतिसादासोबत इतरांच्या भावनांवर प्रतिक्रिया देणे. ऑप्शन बघा, 1 समानुभूती, 3 आहे सहानुभूती, 4 आहे भावहीनता, 3 आहे भावहीनता, 4 आहे यापैकी एकही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 समानुभूती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एका व्यक्तीचा असा ठाम विश्वास आहे की संगोपनाचा त्याच्या मुलाच्या विकासावर अतिशय परिणाम होतो, तो त्यांच्याशी सहमत होणार नाही. कशाशी सहमत होणार नाही? ऑप्शन बघा, 1 अनुवांशिक घटक, 2 आहे समवयस्क लोकांमध्ये मिसळण्याची संधी, 3 आहे घरातील आनंद, 4 आहे आईवडील प्रदर्शित करीत असलेल्या प्रेमळपणा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अनुवांशिक घटक याच्याशी तो सहमत असणार नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मला एक मूल द्या, आम्ही याला मला आवडेल तसा विकसित करीन हे विधान यावर भर देते. ऑप्शन बघा, 1 पर्यावरण, 2 आहे अनुवंशिकता, 3 आहे अ आणि ब दोन्ही बरोबर, 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर बघा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 पर्यावरण. हे कशावर भर देतं? तर पर्यावरणावर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी सामाजिक वर्तनातूनही प्रशिक्षित होऊ शकतात. ऑप्शन बघा, 1 अभ्यासक्रम, 2 आहे शाळेतील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, 3 आहे शिस्त, 4 आहे वर्ग शिकवणी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 शाळेतील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मुलांच्या सामाजिकरण प्रक्रियेचा थेट परिणाम म्हणजे ऑप्शन बघा, 1 सामाजिक विकास, 2 आहे मानसिक विकास, 3 आहे मोटार विकास, 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 मुलाच्या सामाजिकरण प्रक्रियेचा थेट परिणाम सामाजिक विकासावर होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एखादे मूल सर्जनशील असल्यास ते याचे लक्षण आहे. ऑप्शन बघा, 1 बुद्धिमत्ता, 2 आहे चांगली स्मरणशक्ती, 3 आहे सर्जनशीलता, 4 आहे स्मृतिभ्रंश. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3. तर हे सर्जनशीलतेचं लक्षण आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. जेव्हा व्यक्ती राष्ट्र, सामाजिक, वर्ग, धर्म इत्यादींच्या बाबतीत स्वतःला पाहतो तेव्हा त्याला काय म्हणतात? ऑप्शन बघा, 1 अंकित करणे, 2 आहे सामाजिक ओळख, 3 आहे मर्यादा, 4 आहे जातवाद. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 सामाजिक ओळख.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, आई ही मुलासाठी पहिली डॅश डॅश असते. ऑप्शन बघा, 1 मित्र, 2 आहे शिक्षक, 3 आहे शत्रू, 4 आहे भावंड. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 शिक्षक. आई ही मुलासाठी पहिली शिक्षिका किंवा शिक्षक असतात. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, व्यक्तिमत्वाच्या विविध घटकांना यथार्थ रूप देण्याची प्रक्रिया. ऑप्शन बघा, 1 वैयक्तिक, 2 आहे स्वप्नाचे विश्लेषण, 3 आहे मानसोपचार, 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 वैयक्तिकत्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, ओळखीचा परिणाम डॅश डॅश किंवा प्रशिक्षित व्यक्तीच्या अपेक्षांना दुजोरा देण्यात होतो. तर ऑप्शन बघा, 1 अनुकरण, 2 आहे अंकित करणे, 3 आहे मॉडेलिंग, 4 आहे अनुसरण करणे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 मॉडेलिंग. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, रामाला खूप मित्र आहेत, त्याला इतरांच्या भावना समजून घेण्याचे वरदान लाभले आहे, त्याच्याकडे काय आहे? ऑप्शन बघा, 1 आंतरवैयक्तिक, 2 आहे बाह्य वैयक्तिक गुण, 3 आहे अवकाश संबंधी गुण, 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 आंतरवैयक्तिक.